नमस्कार. किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कुळ आणि मूळ या आपल्या सदरामधील आजचा आपला 39वा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितरांना हवे असते तरी नेमकं काय. म्हणजे नुकताच पितृपक्ष होऊन गेला, पितृ पंधरवडा होऊन गेला. आपल्या कुळ आणि मूळ या मालिकेमध्ये आपण पुष्कळ व्हिडिओ बनवले. त्यातले 2 व्हिडिओ आपल्या मित्रांना खूपच आवडले. एक म्हणजे कुळपुरुष म्हणजे काय आणि कुलदैवत म्हणजे काय. या 2 व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियेमध्ये पुष्कळ मित्रांनी विचारलं की आम्हाला आमचा कुळपुरुष शोधायचा आहे, आम्हाला आमचं कुलदैवत शोधायचं आहे, आम्हाला आमचं मूळ गाव माहीत नाहीये, आमच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी काय केलं पाहिजे. कोणी सांगतं की पितरांची शांती केली पाहिजे, कोणी सांगतं कुलदैवताची शांती केली पाहिजे. मग आता कुलदैवत जरी शोधलं तरी पितरांची शांती करायची कशी, जे आपले पितृदेव आहेत त्यांची शांती करायची कशी. तर पितृ पंधरवड्यामध्ये आपण श्राद्ध घालतो आपल्या पद्धतीने. अजून जे काही विधी आपल्याला पुरोहित करायला सांगतात ते विधी आपण करतो, जेणेकरून पुण्य लोकामध्ये किंवा परलोकामध्ये असणाऱ्या आपल्या पितरांना शांती लाभावी किंवा त्यांना पुण्यलोक प्रदान व्हावा, ही त्याच्या मागे एक भावना असते. आता हा श्रद्धेचा विषय, म्हणजे मानायचं नाही मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कर्म आणि कर्मकांड या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. नरेंद्र दाभोळकर नेहमी असं म्हणत असत की माणसाची श्रद्धा जेव्हा त्याच्या विवेकाचं कुंपण पार करून जाते तेव्हा ती अंधश्रद्धा होते. त्यामुळे आपण जर एखाद्या गोष्टीचा विवेकाने विचार केला, तोपर्यंत ती कोणतीही गोष्ट असो, आपण आपला विवेक जागरूक ठेवला, सत्सद विवेक बुद्धी जागरूक ठेवली, आकलन शक्ती जागरूक ठेवली, चिकित्सक वृत्ती जागरूक ठेवली, तर ती गोष्ट कधी अंधश्रद्धा होत नाही, समाजाला घातक होत नाही, आपल्या स्वतःला देखील घातक. त्यामुळे हा जो विषय आहे की आज आपण घेतोय, पितरांना हवा असतं तरी काय, हा विषय घ्यायचं कारण असं आहे की पुष्कळ मित्रांनी अक्षरशः मला फोन करून करून भांडावून सोडलं की पितृपक्ष आहे, तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवा. आधी 2 व्हिडिओ तुम्ही बनवले ते खूप चांगले आहेत, आम्हाला आवडले. पण विषय असा आहे की या विषयावर व्हिडिओ बनवायला मी कोणी ब्राह्मण नाही, पंडित नाही, पुरोहित नाही, किंवा आपण म्हणू शकतो की ऋषी नाहीये, किंवा जो कोणी या गोष्टीतला अध्ययन करेल अशी व्यक्ती नाही. मी कोणत्याही धार्मिक प्रांतातला व्यक्ती नाही. मी पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मला इतिहास आवडतो म्हणून आपण हे चॅनल चालवतो. मला इतिहासाबद्दल शिकायला आवडतं, माहिती द्यायला आवडतं. त्यामुळे जर या प्रश्नाचं उत्तर मला द्यायचं असेल तर धर्माच्या आधाराने जरी उत्तर दिलं तरी पण ते बुद्धीला पटेल असं उत्तर देणं मला भाग आहे. उगाच आपलं पुराणामध्ये लिहिलं आहे, एखाद्या गोष्टीने सांगितलेलं आहे, ते तसंच आहे म्हणून ते तसंच केलं पाहिजे, हे मला पटत नाही. परंतु पुष्कळ मित्रांच्या मनामध्ये आपली ही शंका आहे आणि ती शंका दूर करणं गरजेचं आहे. पितृ पंधरवडा साजरा करावा का करू नये, जर करावा तर तो कशा पद्धतीने साजरा करावा, जर करायचा असेल तर त्याच्या मागचा विचार काय असला पाहिजे, कोणत्याही कृतीच्या मागे विचार असला पाहिजे. कृतीच्या मागचा विचार नाहीसा झाला की तुमचे जे कर्म आहे ते फक्त कर्मकांड होतं. त्यामुळे जे आपण कर्म करतो त्याच्या मागचा विचार कोणता असावा हे आपण ठरवलं पाहिजे. विषय झाला आता पितरांचं काय करायचं, आपण त्यांना कशाने शांती मिळेल, कशाने मोक्ष मिळेल, कशाने त्यांना पुण्यलोक प्राप्त होईल. तर मी मगाशी म्हणलं तसं की मी काही यातला अधिकारी व्यक्ती नाहीये या विषयावर बोलण्यासाठी. परंतु जेवढा माझा अभ्यास आहे वेदांचा, पुराणांचा, उपनिषदांचा, स्मृतींचा, जे वेगळे वेगळे लिहिले गेले त्यांचा, त्याच्यामध्ये जे काही मी वाचलं त्यामधली एक गोष्ट आहे, ती गोष्ट मला फार माझ्या मनाला भावली, ती मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता त्याने पितरांना शांती मिळेल का नाही कोणाच्या मला माहित नाही, परंतु पितरांना नेमकं काय हवं असतं या भूतलावर असणाऱ्या जिवंत व्यक्तीकडून किंवा त्यांच्या वंशजांकडून ते त्याच्यामध्ये सांगितले. परंतु समस्या अशी आहे की हिंदू धर्माची जेवढी पुस्तकं लिहिली आहेत, मग ते वेद असतील, पुराण असतील, मगाशी मी म्हणले तसं स्मृती, उपनिषद, अजून काही असतील, ते एक गोष्टी ज्या आहेत त्या एकामध्ये गुरफटलेल्या असतात. म्हणजे ती एक स्वतंत्र गोष्ट नसते. कधीच अनेक गोष्टींचं एक संकलन असतं आणि एक धागा पकडून त्या अनेक गोष्टी एकापुढे एक चालत राहतात. त्यामुळे एक गोष्ट सांगायची म्हणली तर मागच्या काही गोष्टींचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं. तर या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत की जरत्कारु नावाचे जे ऋषी होते, त्या जरत्कारु नावाच्या ऋषींना त्यांच्या पितरांनी सांगितलं की त्यांना काय हवं. तर ती जरत्कारु नावाच्या ऋषींची आपण आणि त्यांच्या पितरांची गोष्ट आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्या पितरांनी जे जरत्कारु ऋषींना सांगितलं, मला वाटतं तेच आपल्या सगळ्यांच्या पितरांना आपल्याकडून हवं असतं. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह युट्यूब चॅनल. मगाशी मी म्हटलं तसं की हिंदू पुराणांमध्ये, वेदांमध्ये किंवा धर्मग्रंथांमध्ये गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात.
त्याची पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय करायला लागेल, जरत्कारू ऋषींची पार्श्वभूमी समजून घेण्याच्या आधी 2 गोष्टी समजून घ्याव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित आणि त्याचा पुत्र जन्मेजय. तर हा परीक्षित राजा जो होता तो एकदा मृगयेसाठी म्हणजे शिकारीसाठी जंगलामध्ये गेला होता, अरण्यात गेला होता. तर तो ज्या हरणाची शिकार करत होता त्या हरिण पळून शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये गेला. शमीक ऋषींच्या आश्रमामध्ये राजा त्या हरणाच्या मागोमाग गेल्यानंतर ते हरिण नेमकं कुठं पळून गेलं ते राजाला कळलं. त्यावेळेला शमीक ऋषी जे होते ते मौन व्रतामध्ये होते आणि तपश्चर्या करत होते. मौन व्रतामध्ये असल्यामुळे त्यांना डोळे उघडून त्या राजाच्या प्रश्नाचं उत्तर देता शक्य नव्हतं की हरिण कुठं गेलं, राजा विचारत होता. म्हणून त्यांनी काही उत्तर दिलं नाही. त्यांनी त्यांची तपसाधना चालू ठेवली. तर विनाशकाली विपरीत बुद्धी आपण म्हणतो किंवा दैवाची गती, की जेव्हा तुमचं अंत आलेला आहे तेव्हा जी घटना घडायची ते घडतेच. परीक्षित राजानं रागाने एक मेलेला साप त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकला, शमीक ऋषींच्या. खरं तर टाकायची काही गरज नव्हती, परंतु आपण म्हणतो की मोठमोठी ज्ञानी माणसं किंवा चांगली व्यक्ती पण जेव्हा त्याच्या एखादी गोष्ट घडायची असते त्यावेळेला त्या व्यक्तीकडून अशा कृती घडतात. तो साप त्या ऋषींच्या गळ्यामध्ये टाकून परीक्षित राजा तिथून पुढे निघून गेला. त्यानंतर शमीक ऋषी जे होते ते शमीक ऋषी तपश्चर्या करत होते. त्यानंतर त्यांचा एक पुत्र होता, त्यांना शृंगी ऋषी असं म्हणत असत. ते देखील महान तपस्वी होते, ज्ञानी होते, परंतु स्वभावाने तापट होते. ते आले, त्यांनी बघितलं की आपल्या पित्याच्या गळ्यामध्ये मेलेला साप पडलेला आहे. तर अंतर्ज्ञानाने त्यांना कळलं की काय झालं. जसं त्यांना कळलं की परीक्षित राजाने मेलेला साप माझ्या पूज्य पित्याच्या किंवा ज्याला आपण म्हणतो की परम ज्ञानी आपण म्हणतो अशा प्रकारच्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये टाकून या व्यक्तीचा अपमान केलेला, तेव्हा रागाने त्यांनी परीक्षित राजाला शाप दिला की येत्या 7 दिवसामध्ये तक्षक नाग तुला दंश करेल आणि तुझा मृत्यू. हा शाप देऊन झाल्यानंतर ज्या वेळेला शमीक ऋषी त्यांच्या मौन व्रतातून बाहेर आले आणि त्यांना कळलं की शृंगी ऋषीने त्यांना परीक्षित राजाला शाप दिलेला आहे, त्यावेळेला शमीक ऋषीमध्ये आणि शृंगी ऋषींमध्ये जे संभाषण झालं ते संभाषण पण खूप मौल्यवान आहे. त्याच्यामध्ये आपल्याला धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचा संबंध कसा असावा, धर्मसत्तेने राजसत्तेचा कशा प्रकारे आदर केला पाहिजे आणि का केला गेला पाहिजे याचे विवेचन शमीक ऋषी जे होते ते शृंगी ऋषींना समजावून सांगतात की तुम्ही चूक केलेली आहेस अशा प्रकारे पुत्र, तर ही नव्हती करायला पाहिजे. ते समजावून सांगताना ते ज्या गोष्टी सांगतात, खरं तर तो आपल्या आजच्या व्हिडिओचा भाग नाही पण शिकण्यासारखी गोष्ट आहे. जर आपल्या कोणाची इच्छा असेल ते जाणून घेण्याचं तर मला सांगा, आपण पुढचा एक व्हिडिओ त्याच्यावर बनवू शकतो खास. त्याच्यामुळे आपल्याला कळेल की धर्मसत्ते आणि राजसत्तेने कसं राहिलं पाहिजे जेणेकरून जनतेचं भलं होईल. तर हा विषय आपण सोडून देऊ. मगाशी मी म्हटलं तसं अनेक गोष्टी एकमेकांमध्ये गुंतागुंतीच्या असतात. तर ही गोष्ट झाल्यानंतर नेहमी जो शाप दिला होता तो शाप तर काही खोटा होणार नाही. त्यामुळे परीक्षित राजाने भरपूर प्रयत्न केले, परंतु 7 दिवसाने तक्षक नाग येऊन त्याला डसला आणि परीक्षित राजाचा मृत्यू झाला. ते झाल्यानंतर त्याचा पुत्र जो जन्मेजय राजा सत्तेवर आला. तो गादीवर आल्यानंतर त्याने आजूबाजूला जे मंत्री होते, ब्राह्मण होते, त्यांना विचारलं की माझ्या पित्याचा मृत्यू नेमके कसा काय झाला. तर सर्व मंत्र्यांनी त्यांना सांगितलं की तक्षक नागाने दंश केला आणि त्याच्यामुळे आपले जे पिता आहेत त्यांचा जो आत्मा आहे तो आकाशामध्ये भरकटत आहे, त्याला मुक्ती मिळालेली नाहीये. त्याला मुक्ती मिळण्यासाठी आपण सर्पयज्ञ करणं गरजेचं आहे, आपण सर्पकुळाचा नाश करणं गरजेचं आहे. परंतु तो जन्मेजय राजा जो होता तो म्हणाला की मी सर्पकुळाचा नाश का करू. तक्षक नागाने जरी माझ्या वडिलांना दंश केला असेल तरी पण त्याला दंश करावं म्हणून उद्दीपित कोणी केले, शाप देऊन शृंगी ऋषीने केलं. तर ही ब्राह्मणाने केलेली कृती आहे, तर त्याचा मी बदला घेतला पाहिजे, मी नागाचा बदला नाही घेतला पाहिजे. त्याच्यावर त्या ऋषीने त्याला एक गोष्ट सांगितली की तक्षक नाग जेव्हा दंश करून गेला परीक्षित राजाला, त्यावेळेला दुसरे एक जे ऋषी होते कश्यप ऋषी, ते मंत्र उच्चारण करून विष उतरवण्यामध्ये माहीर होते. ते मंत्र उच्चारण करून परीक्षित राजाचं विष उतरवण्यासाठी येत होतं. त्यावेळेला तक्षक नागाने त्यांना अडवलं आणि अडवल्यानंतर त्यांना धनाचं लालूच दाखवलं आणि त्यांना परत पाठवलं. त्याच्यामुळे तुमच्या पित्याचा मृत्यू झाला. आता ही गोष्ट काही ठिकाणी उलटी पण सांगितली जाते, कारण अनेक पुराण आहेत, त्याचे अनेक वर्जन आहेत. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की तक्षक नागाने दंश करायच्या आधी त्याला कश्यप ऋषी भेटले. तो दंश करायला चालला होता परीक्षित राजाला, तर वाटेमध्ये त्याला कश्यप ऋषी भेटले आणि त्याने त्यांना धन देऊन परत पाठवलं आणि मग राजाला जाऊन दंश केले. काही झालं तरी तक्षक नागाने काय केलं की जे ऋषी राजाला वाचवायला येत होते त्यांना धन देऊन परत पाठवलं. त्याच्यामुळे हा जो सर्व ब्लेम आहे, दोष आहे, तो तक्षक नागावरच आला. हे जन्मेजय राजाला पटल्यानंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि जसं त्याने ऋषीमुनींचा आणि मंत्र्यांचा सल्ला घेतला, सगळ्यांनी त्याला सल्ला दिला की आपण एक सर्पयज्ञ करावा आणि ते सर्पयज्ञामध्ये सर्व सर्पांची आहुती द्यावी आणि तक्षक नागाची पण आहुती द्यावी, म्हणजे आपल्या
पित्याच्या आत्म्याला जो आकाशात भरकटतो आहे त्याला शांती लाभे. हे झाल्यानंतर जन्मेजय राजाने यज्ञ सुरू केला. त्याचं जे होता पद होतं म्हणजे प्रमुख पद होतं ते उत्तंक ऋषींना देण्यात आलं. अनेक दुसरे ऋषी गोळा करण्यात आले. अनेक मोठे मोठे ज्ञानी लोक गोळा करण्यात आले. परीक्षित राजा सम्राट होता, चक्रवर्ती सम्राट होता. जन्मेजय राजाने पण नंतर अश्वमेध यज्ञ केला. त्याच्यामुळे त्याची आज्ञा मोडणं कोणी शक्य नव्हतं. राजाने आवाहन केल्यानंतर मोठमोठ्या प्रांतातले ऋषी मुनी जे तपोबलाने मंत्रबलाने सामर्थ्यवान होते ते सर्वजण राजाकडून ही दक्षिणा मिळवण्यासाठी किंवा राजाच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी तो यज्ञ जो होता तो यज्ञ सफल करण्यासाठी तिथे आले. आणि त्या सर्व लोकांच्या तपोबलाने आणि मंत्रबलाने हळूहळू 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 जसं यज्ञाचं बल वाढत गेलं तशी एकेका सर्पाची आहुती त्या यज्ञामध्ये येऊन पडायला लागली. हळूहळू हजारो सर्प त्या यज्ञ बलाने येऊन तिथे सर्पामध्ये यज्ञामध्ये त्यांची आहुती पडायला लागली, स्वहा व्हायला लागले. हे बघून तक्षक नाग घाबरला. घाबरल्यानंतर तो देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला. इंद्राने पण त्याला अभयदान दिलं. अभयदान दिल्यानंतर तक्षक नाग जो होता तो इंद्राच्या सिंहासनाच्या मागे दडून बसला. हे जेव्हा हा यज्ञ चालू होता जन्मेजय यज्ञ त्याच्या उत्तंक ऋषींना कळालं. त्यावेळेला उत्तंक ऋषींना भयानक संताप आला. जन्मेजय राजाने त्यांना कारण विचारलं की अजून तक्षक नाग का येत नाही आणि आपण का संतापलात मुनीवर. त्यावेळी उत्तंक ऋषीने त्यांना सांगितलं की साक्षात देवराज इंद्राने तक्षक नागाला आश्रय दिलेला आहे, त्याच्यामुळे यज्ञ बलामुळे तो इथं येऊ शकत नाहीये किंवा यज्ञाचं बल त्याच्यापुढे चालू शकत नाहीये. त्यावेळेला जन्मेजय राजाने आदेश दिला की इंद्रासहित तक्षक नागाची या यज्ञामध्ये आहुती द्यावी जर इंद्र त्याला वाचवत असेल तर. आणि त्यानंतर उत्तंक ऋषींनी आणि बाकीच्या सर्व ऋषींनी परत मंत्रबलाने यज्ञ मोठ्या तयारीने चालू केला. आणि यावेळेला फक्त तक्षकाय स्वाहा न म्हणता इंद्राय स्वाहा आणि तक्षकाय स्वाहा असं दोन्ही म्हणायला सुरुवात केली. म्हणजे इंद्र जर तक्षक नागाला आश्रय देत असेल तर इंद्राबरोबर तक्षक नागाबरोबर त्या इंद्राची पण आहुती या यज्ञामध्ये येऊन पडेल. हे जसं इंद्राला कळालं तसं इंद्राने तक्षक नागाला सोडून दिलं आणि स्वतः ब्रह्मदेवाच्या आश्रयाला निघून गेला. आता तक्षक नागाला कळेना की आपण कोणाकडे जावं हे त्याला कळेना. त्यावेळेला ब्रह्मदेवाच्या कृपेने किंवा ब्रह्मदेवाच्या आपण म्हणून वरदानामुळे किंवा त्याची ब्रह्मदेवाच्या ठाई जे चित्त होतं त्या चित्तामुळे त्याला बुद्धी झाली की आपण आस्तिक ऋषींकडे गेलो पाहिजे. आता आस्तिक ऋषी कोण होते तर आस्तिक ऋषी जरत्कारू ऋषींचे पुत्र होते. म्हणजे तक्षक नागाला ही गोष्ट जाणवली की आपला जीव वाचवायचा असेल तर आपण आस्तिक ऋषींना शरण गेलं पाहिजे. मग आस्तिक ऋषी हे जरत्कारू ऋषींचे पुत्र होते. तर इथे आपण थांबूयात. ही गोष्ट काय झाली की तक्षक नाग आता येऊन पडणारच आहे यज्ञामध्ये, तेव्हा तो आश्रयाला घाबरून आस्तिक ऋषींच्या गेला. आणि आस्तिक ऋषींच्या आश्रयाला गेल्यानंतर काय झालं तो पुढचा भाग. तर हा भाग आपण इथे आता थांबूयात आणि दुसरा भाग बघूयात. हे एक प्रकारे पिक्चर सारखंच आहे की इकडची स्टोरी तिकडे, तिकडची स्टोरी इकडे. आपण पिक्चरमध्ये जसं फ्युचरमध्ये पास्टमध्ये जात राहतो तसंच वेद पुराणामध्ये पण माणूस जेव्हा वाचतो तेव्हा मागे पुढे जात राहतो गोष्टींमध्ये. तर ही गोष्ट झाली. ही गोष्ट झाल्यानंतर आता इथे आपण येऊन थांबलो की आस्तिक ऋषी आहेत जे जरत्कारू ऋषींचे पुत्र. आता जरत्कारू ऋषींचा उल्लेख कुठे येतो तर पूर्वीच्या काळी महाभारताचा काळ उलटून गेल्यानंतर जन्मेजय राजाचा कालखंड पण उलटून गेल्यानंतर एक नैमिषारण्य नावाचं भूभाग आहे जो आता आपण लखनौ पासून 80 किलोमीटरवर सीतापूर जिल्ह्यामध्ये गोमती नदीच्या काठावर असं सांगितलं जातं. तर त्या भागाचं असं वैशिष्ट्य आहे की साक्षात ब्रह्मदेवाने असं सांगितलं की ज्या ठिकाणी माझं चक्र जाऊन पडेल त्या ठिकाणी सर्व ऋषीमुनींनी तपश्चर्या करावी. त्याचं कारण असं होतं की त्या काळामध्ये शौनक ऋषी नावाचे एक महातपस्वी ऋषी होऊन गेले ज्यांना आपण भारत देशातले सर्वात पहिले कुलपती म्हणतो की ज्यांनी 10,000 विद्यार्थ्यांचं एक विद्यापीठ चालवलेलं होतं किंवा आश्रम चालवलेला होता. हे शौनक ऋषींना एक ज्ञानयज्ञ करण्याची फार इच्छा होती. ज्ञानयज्ञ म्हणजे काय तर ज्ञानयज्ञ म्हणजे शौनक ऋषी हे महाविद्वान पुराणांचे परत आपण एकदा म्हणतो की ज्यांनी रोमहर्षण ऋषी आणि उग्रश्रवा ऋषी यांच्या मदतीने पुराणांची फेरमांडणी केली अशा प्रकारचे महाविद्वान शौनक ऋषी होते. आणि एक ज्ञानसत्र मोठ्या प्रमाणावर आयोजित करावं जिथे हजारो लोक येतील, हजारो ज्ञानी लोक येतील आणि एकमेकांबरोबर आपलं ज्ञान आहे त्याचं आदान प्रदान करतील. सर्वांना ज्ञानाची प्राप्ती होईल, वैदिक ज्ञानाची प्राप्ती होईल. वैदिक ज्ञान लोक पावले ते व्यास मुनींनी जे पुराणांमध्ये संकलित केलं होतं ते पुराणांच्या रूपाने परत 18 पुराणांची सर्वांना माहिती होईल आणि त्या ज्ञानाचा प्रसार देशभर होईल, सर्वत्र विश्वामध्ये होईल. या अपेक्षेने शौनक ऋषींना एक महायज्ञ करायचा होता. काही पुराणांमध्ये असं म्हणलंय की तो यज्ञ 12 वर्ष चालला होता. काही पुराणांमध्ये असं म्हणलंय की 1000 दिवस चालला होता. मागाशी मी म्हणलं तसं व्हेरिएशन असतं, परंतु यज्ञ झाला ही गोष्ट खरी. मग आता या एवढं मोठं ज्ञानसत्र करायचंय, मला एवढा मोठा यज्ञ करायचा आहे, तर मग तो यज्ञ आहे तो यज्ञ करावा कुठे.
तर तो यज्ञ कुठे करावा हे विचारण्यासाठी शौनक ऋषी जेव्हा ब्रह्मदेवाकडे गेले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना एक स्वतःचं चक्र दिलं आणि चक्र जिथे जाऊन पडेल म्हणजे त्याची नेहमी जिथे पडेल तिथे तुम्ही यज्ञ करा म्हणून त्यांनी सांगितलं. ते चक्र घेऊन हे सर्व 10,000 ऋषी शौनक ऋषींबरोबर फिरायला लागले. भारतभर फिरल्यानंतर ते जे चक्र आहे ते आता आज आपण जिथे नैमिषारण्य म्हणतो आणि जिथे आश्रम सांगितला जातो त्या ठिकाणी जाऊन चक्र पडलं. त्याची नेहमी तिथे पडली. चक्र भूमीमध्ये अंतर्धान पावलं आणि शौनक ऋषींनी तिथे आश्रम स्थापन करून त्या ठिकाणी ज्ञानसत्र चालू केलं, ज्ञानयज्ञ चालू केलं. त्यांच्याबरोबर 88,000 ब्राह्मण तिथे गोळा झाले असं सांगितलं जातं. त्यांचे शिष्य 10,000 होते. आश्रम त्यांनी स्थापन केला तो, पण हे ज्ञानसत्र चालू होतं त्यामध्ये 88,000 ब्राह्मण होते किंवा 88,000 विद्वान ऋषी होते. आता हे ज्ञानसत्राचं प्रयोजन काय होतं की हा ज्ञानयज्ञ होता. म्हणजे या यज्ञाच्या निमित्ताने 88,000 विद्वान ऋषीमुनी तिथे एकत्र झाले. यज्ञ झाल्यानंतर एक ज्ञानसत्र आयोजित केलं जायचं. त्याला व्यासपीठ असं म्हणलं गेलं की व्यासमुनी जिथे व्यास मुनीच्या नावाने एक व्यासपीठ बनवलं गेलं. त्या व्यासपीठावर बसून अनेक ऋषीमुनी त्यांना माहीत असलेलं ज्ञान उरलेल्या सर्व ऋषीमुनींना प्रदान करत असत आणि सर्वांना त्या ज्ञानाची माहिती होत असत. आता 12 वर्ष हा जर यज्ञ चालला असेल तर 12 वर्षामध्ये किती लोक ते ज्ञान देऊन गेले असतील. अगदी 1,000 दिवस जरी चालला असेल तर 88,000 लोकांनी जर बोलायचं ठरवलं तर किती ज्ञानाचा आदान प्रदान झाला असेल आपण विचार करू शकतो. अशा वेळेला तिथे उग्रश्रवा ऋषी ज्ञान देण्यासाठी आले किंवा पुराणांची माहिती सांगण्यासाठी आले. आता उग्रश्रवा ऋषी आणि त्यांचे वडील रोमहर्षण ऋषी यांची पण जी कथा आहे ती जातीयता जी आहे पुराण काळामध्ये आपण म्हणतो जात व्यवस्था अस्तित्वात होती का नव्हती आणि जातीयतेचं स्वरूप काय हे समजून घेण्यासाठी फार महत्वाचे. किंवा रोमहर्षण ऋषी त्यांचा जन्म, त्यांच्या पोटी झालेला उग्रश्रवा ऋषींचा जन्म, त्याच्यामधून झालेली पुराणांची निर्मिती हे पण स्वतःमध्ये एक मनोरंजक गोष्ट आहे किंवा त्याच्यामधून शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यातून आपल्याला पुराण काळामध्ये जाती व्यवस्था होती का नव्हती, ती कशा प्रकारे पाळली जात होती का पाळली जात नव्हती त्याचं ज्ञान होते या दोघांच्या कथेमधून. रोमहर्षण ऋषींचा बलरामांच्या हातून भगवान बलरामांच्या हातून नंतर वध झाला चुकीने. या जे चाललं होतं यज्ञ सत्र चाललं होतं, ज्ञानसत्र चाललं होतं त्या ठिकाणीच रोमहर्षण ऋषी बसले होते आणि भगवान बलरामांकडून त्यांचा चुकीने वध झाला. आता ती वेगळी कथा आपल्याला भरपूर अवांतर होतोय त्यामुळे आपण त्या कथेमध्ये जाणार नाही. पण तरी पण आपल्याला विनंती आहे की जर आपल्याला रोमहर्षण ऋषींची आणि उग्रश्रवा ऋषींची कथा जाणून घ्यायची असेल आणि त्याचा जातीयतेशी संबंध जाणून घ्यायचा असेल, जात व्यवस्था जी पुराणामध्ये वर्णन केली त्याची, तर तुम्ही मला खाली प्रतिक्रियेमध्ये कळवा. आपण त्याच्यावर पण एक वेगळा व्हिडिओ बनवू शकतो. समजून घेण्याची गोष्ट म्हणजे बुद्धीने समजून घेण्याची गोष्ट आहे, भावनेने नाही, म्हणून सांगतो. हा विषय झाला. आता उग्रश्रवा ऋषी तिथे बसले आहेत व्यासपीठावर असं आपण समजूया आणि 88,000 जे विद्वान आहेत ते त्यांच्या समोर बसलेले आणि 88,000 विद्वानांसमोर शौनक ऋषी जे या ज्ञानसत्राचे आयोजक आहेत ते उग्रश्रवा ऋषींना विचारतात की हे महाराज, जरत्कारू नावाच्या ऋषींचा तुम्ही मागे उल्लेख केला तर ते जरत्कारू नावाच्या ऋषींची कथा तुम्ही आम्हाला सांगा. तर आतापर्यंत आपण जे काही बोललो ती काय झाली की प्रस्तावना झाली. म्हणजे जरत्कारू ऋषींची कथा सुरू होण्यासाठी या मागच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. सर्पयज्ञ काय होता, ज्ञानयज्ञ काय होता, सर्पयज्ञ कोणी सुरू केला, ज्ञानयज्ञ कोणी सुरू केला आणि कुठे जरत्कारू ऋषींचा उल्लेख आला ते कळणं गरजेचं आहे. म्हणून या कथा सांगितली. आता आपण काय करूयात की आपल्या मूळ भागात गेलो. तर ज्या वेळेला शौनक ऋषींनी उग्रश्रवा ऋषींना विनंती केली की तुम्ही आता काय करा की आम्हाला जरत्कारू ऋषींची कहाणी सांगा ज्याचा तुम्ही नामोल्लेख केला होता, ती नेमकी कथा काय आहे आणि जरत्कारू ऋषींचं महत्व काय, ते कोण होते, महात्मा होते. त्यावेळेला उग्रश्रवा ऋषींनी सर्व 88,000 जे विद्वान बसले होते त्यांना ती कथा सांगायला सुरुवात केली. पूर्वीच्या काळी ज्याला आपण म्हणतो की पुराण काळामध्ये ज्या वेळेला जरत्कारू ऋषी वेगवेगळे ऋषीमुनी राहत असत त्याच्यामध्ये जरत्कारू नावाचे एक चमत्कारी ऋषी होते. चमत्कारी ऋषी म्हणजे कसं की ऋषीमुनी जे असतात ते सर्वसाधारणपणे आश्रम स्थापन करतात, ज्ञान मिळवतात, ज्ञान प्रसार करतात. बरेचसे ऋषीमुनी संसारी असतात, त्यांचा शिष्यवर्ग असतो. पण काही ऋषीमुनी असतात ते एकटेच राहत असतात, त्यांना संसारामध्ये काही स्वारस्य नसतं. असेच जरत्कारू ऋषी होते. त्यांना संसारामध्ये काही स्वारस्य नव्हतं, त्यांनी ब्रह्मचर्य पालन केलं होतं आणि ते सतत तपश्चर्येमध्ये मग्न असायचे. त्यांना लग्न करायचं नव्हतं. जप, तप, स्वाध्याय, मनन या गोष्टींमध्ये ते अखंड लीन असत आणि असं करता करता ते सर्व पृथ्वीवर आणि कोणत्याही लोकांमध्ये स्वच्छंदपणे आनंदाने भ्रमण करत असत. एका लोकातून दुसऱ्या लोकांमध्ये जाणं हे तपश्चर्येच्या बळावर त्यांना सहज शक्य होत असतं. त्यामुळे त्यांना कुठेही जाण्यासाठी काळाचं किंवा वेळेचं बंधन नव्हतं. त्याच काळामध्ये परीक्षित राजा झाला. म्हणजे परीक्षित राजा ज्या काळामध्ये झाला त्याच काळामध्ये हे जरत्कारू ऋषी होते आणि या जरत्कारू ऋषींचा एक नियम असे की ते फिरत असत, तपश्चर्या करत असत, पण संध्याकाळ जिथे होईल तिथेच थांबत असत.
आणि त्या पवित्र तीर्थामध्ये स्नान करत असत आणि तिथे बसून परत कठोर तपश्चर्येला सुरुवात करत असत. त्याच्यामुळं कुठलाही विषय लोलूप होणं, म्हणजे आपण म्हणतो की स्त्री किंवा सेक्स याच्या आहारी जाणं ही त्यांच्याच्याने न होणारी गोष्ट होती. त्यांच्या स्वभावात बसत नव्हती आणि त्यांचं आचरण एवढं कडक होतं की ती गोष्ट त्यांच्यासाठी बनलेलीच नव्हती. हे जे जरत्कारू ऋषी होते, जरत्कारू ऋषी एवढी कडक तपश्चर्या करत असत की ते काही भक्षण करत नसत, फक्त वायू भक्षण करून राहत असत. वायू भक्षण करून राहण्यामुळे काय झालं की अत्यंत तरुण अवस्थेमध्ये त्यांचं शरीर अत्यंत जीर्ण शीर्ण झालं. म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या, शरीरावर सुरकुत्या पडल्या आणि तरुण अवस्थेमध्ये जरत्कारू ऋषी अत्यंत शिनलेले, वयस्कर, वयोवृद्ध, थकलेले दिसायला लागले. आणि पूर्णपणे त्यांचं आपण म्हणतो की शरीर जे होतं ते पूर्णपणे शरीर सुकून गेलं, चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं. आणि अशा प्रकारे तरुण वयामध्ये एखादा माणूस वयस्कर दिसायला लागला बाहेर, तर कसा दिसेल तशी त्यांची अवस्था झाली होती. परंतु जरत्कारू ऋषींना त्याचं काही वाटत नव्हतं. त्यांनी जी तपश्चर्या केली होती त्या तपश्चर्येचं त्यांना आपण म्हणतो की महत्व जास्त होतं. की मी तपश्चर्या करतोय, मी ज्ञान मिळवतोय, मी परमेश्वराची साधना करतोय आणि मी जगाच्या कुठल्याही मोहमायामध्ये नाही. त्यामुळे शरीराकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ होताना त्यांनी कधी विचार केला. तर असेच एकदा भ्रमण करत करत ते पृथ्वी लोकामधून इतर लोकांमध्ये गेले, किंवा आपण असं म्हणतो की पुण्य लोकांमध्ये गेले. ज्या वेळेला ते पुण्य लोकांमध्ये गेले त्यावेळेला तिथे त्यांनी एक भयानक दृश्य पाहिलं. ते दृश्य पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य पण वाटलं आणि क्षणभर भीती पण वाटली. ते भयानक दृश्य काय होतं की ज्या वेळेला ते पुण्य लोकांमध्ये गेले तेव्हा त्यांनी बघितलं की काही पितर जे होते, पितर म्हणजे पृथ्वीवर राहणारी एखादी व्यक्ती, तिचे मृत्यू पावलेले लोक किंवा मृत्यू पावलेले पूर्वज, ज्यांना आपण पितर म्हणतो, हे जे पितर होते, काही पितर जे होते ते पितर त्यांचं पाय वर आणि तोंड खाली अशा रीतीनं एका खड्ड्यामध्ये लटकलेले होते. आणि ते एक खसाचं तृण म्हणजे गवताचं एक पातं होतं ते धरून राहिलेले होते. आणि ते जे गवताचं पातं त्यांनी धरलेलं होतं सगळे मिळून बरेच लोक होते पितर, ते एकाच गवताच्या पात्याला धरून लोंबकळत होते. त्यांचे डोकं खाली होतं, पाय वर होतं आणि अशा रीतीनं ते एकच पातं होतं. जर ते पातं तुटलं असेल तर ते पातं तुटलं तर ते खाली जाऊन नरकामध्ये पडण्याची शक्यता होती. पुण्य लोकांमधून ते खाली जाऊन नरक लोकांची त्यांना प्राप्ती होईल. आणि ते जे गवताचं पातं होतं, खसाचं तृण म्हणतात त्याला, ते जे त्यांना वाचवत होतं, त्या तृणाला एक मोठा भयानक दिसणारा उंदीर हळूहळू कुरतरत होता. म्हणजे ज्या एका गवताच्या पात्याला धरून ते लटकत होते, आपण सोप्या भाषेमध्ये गवताचं पातं म्हणून, ज्याला ते लटकत होते त्या एका पात्याला पण एक मोठा भयानक उंदीर कुरतरत होता. ते जे पितर होते ते पितर निराहार होते, म्हणजे त्यांनी काही खाल्लं पिल्लं नव्हतं, उपाशी होते, दुबळे झाले होते, त्यांचं शरीर दुबळं झालं होतं, मनाने दुःखी कष्टी होते. त्यामुळं जरत्कारू ऋषींना फार आश्चर्य वाटले दृश्य बघितल्यावर. आणि जरत्कारू ऋषी त्यांच्या जवळ गेले आणि त्यांच्या जवळ जाऊन त्यांनी विचारलं की महाराज, तुम्ही या तृणाला धरून जे लटकत आहात आणि तो उंदीर कुरतरतो आहे, तर तुम्ही कोण आहात? आणि खसाची मुळं तुटतील तेव्हा तुम्ही त्याच्या सकट तोंडावर खड्ड्यात पडाल. तुमच्या या अवस्थेला बघून मला फार दुःख होत आहे. मी तुमची काय सेवा करू शकतो? माझ्या तपस्येच्या चौथ्या, तिसऱ्या किंवा अर्ध्या भागाने जरी तुम्हाला या विपत्तीमधून मी वाचवू शकलो तर सांगा. मी माझ्या तपस्येचं सर्व फळ तुम्हाला देऊन मी तुम्हाला या विपत्तीतून वाचवू इच्छितो. तुम्ही मला आज्ञा करा, मी तुम्हाला या संकटामधून वाचवतो. जरत्कारू ऋषींनी एवढी प्रचंड तपश्चर्या केली होती की त्या तपश्चर्याच्या बळावर ते इंद्राचं सिंहासन मागू शकत होते आणि हलवू पण शकत होते. त्यामुळे त्या तपश्चर्याच्या फळानं त्यांना असं वाटलं की मी एवढी आघात तपश्चर्या केलेली आहे, ते फळ देऊन जर या दुःखी कष्टी लोकांची यातून मुक्ती होईल पितरांची, तर ते त्यांना करावं असं वाटत. आता ज्या वेळेला त्यांनी ते जे ऋषी होते किंवा पितर होते जे लटकत होते, त्यांना जेव्हा जरत्कारू ऋषीने अशा प्रकारे त्यांच्या विपत्तीचं कारण विचारलं, त्यावेळेला ते पितर दुःखी मनाने आणि अत्यंत दिनवाण्या आवाजामध्ये जरत्कारू ऋषींना म्हणाले की तू तर एक वृद्ध ब्रह्मचारी आहेस, तू आम्हाला वाचवू इच्छितोस, तू आमच्या या तपस्येच्या बळावर या विपत्तीतून सुटका करू इच्छितोस, परंतु तुझ्या तपस्येच्या बळावर आमची या विपत्तीमधून सुटका होऊ शकत नाही. तपस्येचं बळ म्हणशील तू, तर ते तपस्येचं बळ आणि तपस्येचं फळ आमच्याकडे पण आहे. आम्ही पण तपश्चर्या केलेली आहे. जर तपस्येच्या फळामुळे जर आम्ही या विपत्तीतून वाचू शकलो असतो तर आमच्या तपस्येच्या बळावरच आम्ही वाचलो असतो. तुझ्या तपस्येची आम्हाला गरज नाही. मग आता ही अवस्था आम्हाला का प्राप्त झाली? तर म्हणे की आम्ही तपस्येच्या याच्यामुळे, की तपस्या आम्ही करत नसल्यामुळे किंवा तपस्येचं फळ आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही या विपत्तीमध्ये नाही होत. तर आमचा एक वंश आहे, त्या वंश परंपरेचा नाश होतो.
त्या वंश परंपरेच्या नाशामुळं आम्ही या भयानक नरकात पडत आहोत. तू वृद्ध आहेस तरी पण आमच्यासाठी हा विचार करतो आहेस, आमच्यासाठी करुणा दाखवतो आहेस, म्हणून आमचं जे काही विपत्तीचं मूळ आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो, ते तू आता ऐक, असं हे पितर जरत्कारू ऋषींना म्हणाले. आणि जरत्कारू ऋषींना त्यांनी आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. ते पितरांचं म्हणणं असं होतं की वंश परंपरेच्या क्षीणतेमुळे आम्ही पुण्य लोकातून खाली पडलो. आता वंश परंपरेची चिंता म्हणजे काय? माझे पितर आहेत, माझा मूळ पुरुष आहे, त्या मूळ पुरुषापासून हळूहळू माझा वंश वाढत गेला, माझं घर वाढत गेलं, माझी घराणे वाढत गेली, हळूहळू माझे पंजोबा, आजोबा, चुलत आजोबा, असं करता करता माझी भावकी झाली, मी झालो, माझी मुलं बाळ होतील पुढे जाऊन. अशा रीतीने आपला वंश वाढत जातो. पण काही काही ठिकाणी आपण असं बघतो की काही लोकांना अपत्यच होत नाही, किंवा काही लोकांना लग्न करायचं नसतं, त्यांना अपत्याशी काही देणं घेणं नसतं. त्याचं कारण काही असू शकतं. जसं जरत्कारू ऋषींना तपश्चर्या करायची, चांगलं कारण, पण अपत्य प्राप्ती नाही ना. त्याच्यामुळे काय होतं की वंश बुडण्याची शक्यता निर्माण होते. आता पुढे वंशच नाही, आमचा वंश क्षीण होत चालला. कशामुळे त्या पितरांचा वंश क्षीण होत चालला होता ते त्यांनी जरत्कारू ऋषींना सांगितलं. ते असं म्हणतात की आमच्या वंशात आता एकच व्यक्ती उरली, आणि ती ही अगदी तुटपुंजी आहे. म्हणजे जी व्यक्ती उरलेली आहे, जी आमचा वंश पुढे चालवेल, अशी एकच व्यक्ती आहे. पण त्या व्यक्तीच्याने पण काय आमचा वंश पुढे चालेल असं वाटत नाही. ती फार तुटपुंजी व्यक्ती आहे, त्या काय होईल असं नाही. आणि आमच्या दुर्दैवाने मध्ये की ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती तपस्वी झाली आहे फार मोठी, तिचं फार मोठं नाव झाले, फार मोठी कीर्ती झाली, तिने फार मोठं तपस्येचं फळ मिळवले. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे जरत्कार. म्हणजे साक्षात जरत्कारू ऋषी जे होते त्यांच्या पितरांच्या समोर, आणि त्यांना विचारत होते तुमच्यासाठी मी काय करू. तेच जरत्कारू ऋषी पितरांचे शेवटचे वंश. ते पितर असं म्हणतात की हा जो जरत्कारू आहे तो वेदांगांचा विज्ञान आहे, संयमी आहे, उदार आहे, कृतशील आहे. त्याच्यात पण ह्या सगळे चांगले गुण त्याच्यामध्ये असले तरी पण त्याचा जो तपस्येचा लोभ आहे तो सुटत नाही. काही केलं तरी त्याला वाटतं अजून तपस्या करावी, अजून तपस्या करावी, अजून तपस्या करावी. तो त्या तपस्येमध्येच वाहून गेलेला आहे. त्याच्या तपस्येच्या लोभामुळे आम्ही सगळेजण काय झालो, या संकटामध्ये सापडलो. त्यांना आम्हाला या संकटामध्ये टाकलं आहे. त्या जरत्कारूचे कुठलेही भाऊबंध नाहीयेत, त्याला पत्नी नाहीये, त्याला पुत्र नाहीये. त्याच्यामुळे आम्ही अनाथासारखे या खड्ड्यात लटकून आहोत. म्हणजे ते जे खसाचं तृण होतं किंवा गवताचं पातं होतं ते खरं तर भाऊबंध आहेत. जर अनेक भाऊबंध असते जरत्कारू ऋषींना तर तिथे अनेक गवताची पाते असते, त्यांना धरून ते बाहेर पडले असते, किंवा त्या खड्ड्यामध्ये पडायची पण नामुष्की त्यांच्यावर आली नसती. पुण्य लोकांतून खाली येऊन नरकाच्या खड्ड्यात पडायची नामुष्की पितरांवर आली नसती. परंतु या जरत्कारू ऋषींना कोणी भाऊबंधू नाही, पत्नी नाही, पुत्र नाही, एकटेच आहेत, तेही तपस्येच्या आरी गेले. त्याच्यामुळे आम्ही पुण्य लोकातून खाली येऊन नरक लोकांमध्ये पडतो असं त्या पितरांचं म्हणणं होतं. मग ते पितर म्हणाले की जर तुला तो कुठं भेटला तर त्याला सांग, जरत्कारू तुझे जे पितर आहेत ते पितर खाली तोंड करून खड्ड्यात लटकलेले आहेत, विवाह करून संतती उत्पन्न कर. आता आमच्या वंशाचा तूच एकमेव आधार आहेस. ब्रह्मचारीजी, तू पाहत असलेली खसाची मुळं म्हणजेच आमच्या वंशाचा आधार आहेत, आणि आमच्या वंशातील जे लोक नष्ट झाले तेच या कापलेल्या मुळांचं प्रतीक आहेत. ही अर्धी कापलेली मुळं म्हणजे जरत्कारू आहे. हे जे मूळ तुला दिसते, ज्याला आम्ही लटकलो अर्ध कापलेलं आहे, उंदीर खातोय, ते म्हणजे तू जरत्कारू ऋषी आहे. आणि मुळं कुरतडणारा जो उंदीर आहे तो मुळं कुरतडणारा उंदीर म्हणजे महाबली काळ. काळ ते मूळ कुरतडतो. एक दिवस हा महाबली काळ जरत्कारूला पण नष्ट करेल, आणि मग आम्ही अजून मोठ्या संकटात पडू, नरकामध्ये जाऊन पडू. तर तुला जर आम्हाला मदत करायची असेल तर तू जे काही आहे ते सर्व जाऊन त्या जरत्कारूला सांग, त्याला शोध, त्याला समजावून सांग तू कोण आहेस, आणि आमच्या बंधूसारखा आमच्याशी दुखी कष्टी का होत आहेस. आम्ही आता आमची वेदना तुला सांगितली, आणि काय करायला लागेल आम्हाला या विपत्तीतून बाहेर येण्यासाठी ते पण सांगितलं. तर तू कोण आहेस ते आम्हाला सांग, की का आमची एवढी प्रेमाने विचारपूस करत आहेस, असं ते पितर जरत्कारू ऋषींना विचारतात. तर हे जेव्हा जरत्कारू ऋषी ऐकतात त्यावेळेला प्रचंड भावना बेहोश होतात. म्हणजे लग्न काही त्यांनी कोणाला संकटात टाकायचं म्हणून करायचं नाही असं ठरवलेलं नव्हतं. तपस्येचा त्यांना मोह होता, आवड होती. हे पितर म्हणतात तसे अवास्तविक लोभ होता गरजेपेक्षा जास्त. त्याच्यामुळे ते लग्न करायचा विचार त्यांच्या मनात कधी आला नाही. पण आपण लग्न नाही केलं तर आपले पितर एवढ्या मोठ्या संकटात पडतील की ते जरत्कारू ऋषींना माहितच नव्हतं. त्याच्यामुळं पितरांचे शब्द ऐकल्यानंतर काय झालं की जरत्कारू ऋषींना त्यांचा गळा भरून आला. त्यांना बोलता येणं शक्य होईना, तरी पण त्यांनी भावनाविवश आवाजामध्ये पितरांना म्हणाले की हे पितामह, तुम्हीच माझे पिता आहात. मी तुमचा अपराधी पुत्र जरत्कारू आहे. तुम्ही मला दोष द्या आणि मी काय कर्तव्य करावं ते सांगा.
ते पितर ते ऐकल्यानंतर अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांना आनंद पण झाला. तर ते म्हणाले की बाळा, तुझ्या तपोबलाने का होईना किंवा तुझ्या तपश्चर्याच्या लोभाने का होईना तुझी तपश्चर्या केलीस, त्यामुळे तुला या लोकामध्ये येता येणं शक्य झालं आणि तू इथं आलास ही आमच्यासाठी फार सौभाग्याची गोष्ट आहे. ज्या योगायोगानं तू इथं आलायस आता, तर तू आम्हाला सांग की तू लग्न का नाही केलंस, का तू आम्हाला या संकटामध्ये पाडलंस. त्यावेळेला जरत्कारू ऋषी म्हणाले की हे पितृगण, माझ्या मनात नेहमीच हे विचार करत होते की अखंड ब्रह्मचर्य पाळून उच्च लोकांना प्राप्त करावं. म्हणजे जे पृथ्वी लोकावर मी राहतोय, त्याच्या पुढे देवलोक, त्याच्या पुढे पुण्यलोक, ब्रह्मलोक, असे जे लोक आहेत ते सर्व उच्च लोकांना मी प्राप्त करावं. म्हणून मी मनाशी पक्क ठरवलेलं होतं की मी कधी विवाह करणार नाही. पण तुम्हाला उलट लटकताना पाहून आता मी काय केलंय, माझ्या ब्रह्मचर्याचा संकल्प आहे, तो संकल्प मोडला. पण आता इथे गडबड काय होती की जरत्कारू ऋषींनी ब्रह्मचर्याचा संकल्प मोडला. ही गोष्ट खरी आहे की पितरांना त्यांनी वाचवायचं ठरवलं, परंतु जरत्कारू ऋषी मुळामध्ये हट्टी आणि दुराग्रही होते. त्यांना स्वतःच्या ज्ञानाचा, तपश्चर्याचा प्रचंड आपण म्हणतो की अभिमान पण होता, गर्व पण होता आणि त्यांना त्याचं जे मूळ होतं ते पण माहीत होतं आणि सामर्थ्य होतं ते पण माहीत होतं. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट दुसऱ्या कुणाच्या सांगण्याने करावी किंवा दुसऱ्या कुणासाठी करावी हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं. संसाराची कुठली गोष्ट त्यांना स्पर्श करत नव्हती, त्यामुळे जे काही करायचे ते स्वतःच्या मनानेच करायचे. आता एवढे पितर लटकत आहेत, तर एखादा माणूस काय म्हणेल, लगेच लग्न करून मोकळा होतो, काही अटी वगैरे ठेवत नाही. त्या जरत्कारू ऋषीने काय अट ठेवली, त्या जरत्कारू ऋषीने अशी अट ठेवली की मी नक्कीच विवाह करेन तुमच्यासाठी, पण मला माझ्याच नावाची कन्या मिळाली पाहिजे आणि ती भिक्षा स्वरूपात मला मिळाली पाहिजे. म्हणजे कोणीतरी मला तिची भिक्षा घातली पाहिजे. मी कोणाकडे तिला मागायला जाणार नाही, मी भिक्षा मागणार नाही कोणाकडे कन्याची, कोणीतरी मला ती भिक्षेच्या स्वरूपात दिली पाहिजे. मग मी तिला पत्नी म्हणून स्वीकारेन. तिच्या पालन पोषणाचा भार मी उचलणार नाही. अशा सोयीच्या परिस्थितीमध्ये जर माझा विवाह झाला तरच मी विवाह करेन. म्हणजे काय, पहिला मुद्दा काय झाला, माझ्याच नावाची कन्या मला मिळाली पाहिजे, ती भिक्षा स्वरूपात मिळाली पाहिजे, तिच्या पालन पोषणाचा भार मी स्वीकारणार नाही आणि जर तिनं माझं कुठलंही मन दुखावलं किंवा माझ्या इच्छेविरुद्ध एखादी गोष्ट केली तर मी तिला त्वरित सोडून जाईल. ह्या जर माझ्या अटी कोणी मान्य करत असेल तर मी काय करेन, विवाह करेन आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या कल्याणासाठी मी हे करेन. तुम्ही परलोकामध्ये सुखी राहा. आता कसे परलोकामध्ये सुखी राहावे, एवढे जर अटी असतील तर एवढ्या अटींची कन्या मिळावी कशी काय. त्यामुळं हे ते जरत्कारू ऋषी बोलून गेले पितरांना पण आशा वाटायला लागली की ठीक आहे, आता वंशवृद्धी होईल, आपल्याला परत पुण्य लोकांमध्ये जाता येईल. असं झाल्यानंतर जरत्कारू ऋषी परत पृथ्वीवर आले. पृथ्वीवर आल्यानंतर ते सर्वत्र भ्रमण करायला लागले आणि अशा प्रकारची कन्या शोधायला लागले लग्नासाठी. परंतु त्यांचं शरीर तरुण असून पण एवढं वृद्ध झालं होतं, जीर्ण शीर्ण झालं होतं की लोक त्यांना वृद्ध समजायचे. कोणी त्यांना कन्या द्यायला तयार होईना लग्नासाठी. त्यांना कोणी त्यांच्या अटीमध्ये बसणारी मुलगी सापडत पण नव्हती की या सगळ्या अटीमध्ये बसेल. शेवटी निराश झाले. ते निराश होऊन जंगलामध्ये गेले आणि जंगलामध्ये बसून त्यांनी डोळे मिटून प्रार्थना केली की मी माझ्या पितरांच्या हितासाठी प्रार्थना करतो, मी कन्येची याचना करतोय. जिथे कुठले जे चर अचर अथवा गुप्त किंवा प्रकट जीव असतील त्यांनी माझं बोलणं ऐकावं. मी पितरांचं दुःख दूर करण्याच्या प्रेरणेने कन्येची भीक मागतो आहे. जी कन्या माझ्या नावाची असेल, जी मला भिक्षा स्वरूपात दिली जाईल, जिच्या पालन पोषणाचा भार माझ्यावर नसेल, अशी कन्या मला द्या. आता आपण असं म्हणतो की आपण डोळे मिटून प्रार्थना केली तर ती जगामध्ये सगळीकडे पोहोचते. ते तशाच प्रकारची गोष्ट आहे. त्यांनी डोळे मिटून प्रार्थना केली आणि त्यांच्या तपोबलामुळे काय झालं की त्यांची प्रार्थना होती ती संपूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरली की जरत्कारू ऋषी मागणं मागतात ते. त्याच वेळेला काय झालं की वासुकी नावाचा जो नागांचा राजा होता, त्या वासुकी नागाचे काही सर्प जे होते ते सर्प वासुकी नागाने नियुक्त केलेले होते जंगलामध्ये भ्रमण करण्यासाठी किंवा जंगलाचं रक्षण करण्यासाठी, खबर काढण्यासाठी. त्या सर्पांनी हे जरत्कारू ऋषींचं म्हणणं ऐकलं आणि नागराज वासुकीला जाऊन सांगितलं. आता नागराज वासुकीची बहीण होती, त्या बहिणीचं नाव पण जरत्कारू होतं आणि ती भिक्षा स्वरूपामध्ये जरत्कारू ऋषींना समर्पित करायला तो तयार होता. त्याचं कारण असं होतं की ज्या वेळेला सर्पयज्ञ चालू झाला, तो सर्पयज्ञ चालू होण्याच्या आधी काही काळ असं सांगितलं जातं की वासुकी नागाला या गोष्टीची भनक लागली की असं काहीतरी पुढे होणार आहे आणि तो ब्रह्मदेवाकडे गेला आणि ब्रह्मदेवाला त्याने विचारणा केली की अशा प्रकारचं संकट सर्पजातीवर येऊ घातलंय, तर त्याचं निवारण कसं करावं, संपूर्ण सर्पजात नष्ट व्हावी, त्यामुळे विश्वामध्ये काही बॅलन्स राहणार नाही आपण अशा प्रकारे सर्पजात नष्ट झाली तर ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की काळजी करू नकोस, तुझ्या बहिणीच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल तो सर्पजातीचं रक्षण कर, पण त्यासाठी तुला बहिणीला तपश्चर्या करावी लागेल. तिला तिच्याच नावाचा व्यक्ती शोधत येईल
आणि तिचा त्याच्याशी विवाह होईल आणि त्यापासून जी संतती उत्पन्न होईल ती सर्प जातीचं रक्षण कर. मग हे वासुकी नागाला आधीच माहित होतं, त्याच्या बहिणीलाही माहित होतं की आपलं हेच प्राप्त नाही, आपण याच कार्यासाठी जन्माला आलेलो आहोत. त्याच्यामुळे जेव्हाही गुप्तचरांनी गोष्टी येऊन वासुकी नागाला सांगितली त्यावेळेला वासुकी नागाने लगेच जरत्कारू ऋषींना पाचारण केलं. तो स्वतः त्यांच्याकडे गेला आणि जरत्कारू ऋषींना तिचं नाव आणि पालन पोषण करायला मी तयार आहे म्हणून सांगितलं की ही मुलगी तुमच्याच नावाची आहे. तरी पण जरत्कारू ऋषी त्यांना वासुकी नागाला परत एकदा त्यांनी विचारलं कन्फर्म करण्यासाठी की बघ बाबा, माझ्या 3 अटी आहेत, त्यातली एक अट तू पूर्ण केली, ही मुलगी माझ्या नावाची आहे, पण हिच्या पालन पोषणाचा भार मी काही उचलणार नाही आणि तुला मला ही भिक्षा स्वरूपात द्यावी लागेल. आणि जर का हिनं माझं ऐकलं नाही किंवा माझ्या मर्जीविरुद्ध काही केलं तर मी लगेच हिला सोडून जाईल. या अटी तुला मान्य असतील तर मी लग्न करायला तयार आहे. वासुकी नागाला ब्रह्मदेवाने सांगितलेली पुढची भविष्यवाणी माहित होती, त्यामुळे वासुकी नागाने त्या अटी मान्य केल्या की महाराज, माझी बहीण आहे, मी तिचं पालन पोषण करेन आणि तिचं सर्व काही आहे तुम्ही पाहिल, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही हिच्याशी लग्न करायला तयार आहे. हे सगळं झाल्यानंतर जरत्कारू ऋषी तयार झाले. जरत्कारू ऋषी तयार झाल्यानंतर नागलोकामध्ये जाऊन दोघांचा विवाह झाला. विवाह संपन्न झाल्यानंतर जरत्कारू ऋषी नागलोकामध्ये उत्तम निवासस्थानी राहायला लागले. त्यांनी पत्नीला पहिल्या दिवशीच कल्पना दिली की माझ्या इच्छेच्या विरुद्ध काही करू नका, काही बोलू नका, जर असं काही केलं तर मी तुम्हाला सोडून निघून जाईन. त्यांची जी पत्नी होती ती त्यांची पत्नी त्या आज्ञेचं पालन करायला लागली आणि काळजीपूर्वक त्यांची सेवा करून राहायला लागली. अशा रीतीने नंतर काही दिवसांनी तिला जरत्कारू ऋषींकडून गर्भ झाला. गर्भ राहिल्यानंतर एक दिवस काय झालं की आता ही आस्तिक ऋषी जे आपण म्हणतो त्या आस्तिक ऋषींची जन्म कहाणी. तर काही दिवसांनी एकदा हे जरत्कारू ऋषी होते, त्यांना भ्रमण करायची सवय होती, संसार माया पाश आवडत नव्हते. बराच काळ नागलोकामध्ये एकाच ठिकाणी राहावं लागल्यामुळे ते निराश झाले आणि निराश होऊन पत्नीच्या मांडीवर डोकं ठेवून एकदा दुपारी ते झोपले होते आणि ते त्यांची झोप बराच वेळ चालली. संध्याकाळ झाली, सूर्य मावळायची वेळ आली. त्यावेळेला पत्नीला कळेना की संध्याकाळ होऊन पण जर आपला पती झोपलेला असेल तर कदाचित त्याचा धर्म बुडेल, त्याला पाप लागेल. तर आता धर्माचं पालन करावं का धर्मानुसार त्याला जागा करावं का पतीची इच्छा मानावी, काय करावं तिला कळेना. कारण जर आपण पतीला उठवलं झोपेतून तर तो आपल्याला सोडून जाईल त्याच्या इच्छेविरुद्ध केलं म्हणून. पण नाही उठवलं तर धर्मपालन न करण्याचं जे आहे पाप आहे किंवा अपराध आहे तो माझ्या पतीकडून होईल, धर्माचं नुकसान होईल त्याला नाही जागवलं तर. त्याच्यामुळे शेवटी तिने निर्णय घेतला की माझ्या पतीने कोप केला तरी चालेल, परंतु त्यांना धर्माच्युत होण्यापासून वाचवलं पाहिजे. म्हणून तिने मधुर वाणीने जे ऋषी होते त्या ऋषींना म्हटलं की हे महाभाग उठा, सूर्यास्त झालाय, आसमन करून संध्याकाळचा अग्निहोत्र करा आणि पश्चिम दिशा लाल झाली तर तुम्ही आता तुमचे जे विधी आहेत संध्याकाळचे पवित्र विधी ते चालू करा. ही गोष्ट झाल्यानंतर जसे जरत्कारू ऋषीने डोळे उघडले रागाने लाल झाले. रागाने लाल झाल्यानंतर त्यांनी म्हणलं की तू मला उठवलंसच का, तू माझ्या आज्ञेची अवज्ञा केलीस, आता मी इथून निघून चाललेलो. तर ती म्हणाली नाही, मी या गोष्टीसाठी नाही केलेली, सूर्यास्त झालेला आहे. जरत्कारू ऋषींना स्वतःच्या तपश्चर्येचा एवढा अभिमान होता किंवा दंभ होता म्हणा की ते म्हणे मी झोपलो असताना सूर्यास्त होऊच शकला नसतं, तू मला उठवलंस, तू माझ्या आज्ञा मोडलीस, आता मी इथून निघून चाललो. वासुकी नाग लगेच पळत पळत आला. त्याला ही गोष्ट कळल्यानंतर त्याने विचारलं महाराज आपल्या असं जाऊ नका तुम्ही, जी ब्रह्मदेवाने भविष्यवाणी केली तिचं काय. तर जरत्कारू ऋषी असं म्हणाले की काळजी करू नका, ज्या उद्देशाने तुम्ही माझं लग्न तुमच्या बहिणीशी लावलेलं आहे तो उद्देश अद्याप जरी पूर्ण झालेला नसला तरी पण जो पुत्र या मुलीच्या पोटामध्ये आहे माझा तो संपूर्ण नाग वंशाचा उद्धार करेल. त्याचं नाव जे आहे ते नाव मी अस्ति ठेवतो. त्याचं कारण असं आहे, अस्ति म्हणजे होऊ देत किंवा अस्ति म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एखादी गोष्ट सकारात्मक होऊ देत. आणि हा जो पुत्र आहे हा पुत्र नागवंशावर जे संकट आलेले तो नागवंशावर येणारं भविष्यातलं संकट निवारण करेल. पण तो वासुकी नाग असतो आणि ती त्याची बहीण असते. ते म्हणते महाराज अजून गर्भधारणा झाली आहे, फक्त अजून पुत्र झालेलाच नाही, तुम्ही असं कशा प्रकारे म्हणता, तुम्ही का आम्हाला सोडून जाताय. तर त्यावेळेला ते ऋषी म्हणतात की काळजी करू नका, तुमच्या गर्भामध्ये अग्निप्रमाणे तेजस्वी अशी संतती आहे आणि तो एक महान विद्वान आणि धर्मात्मा ऋषी होईल आणि तो हा सर्पयज्ञ जो आहे किंवा पुढे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत सर्पकुळाचा जो नाश होतोय तो नाश नक्कीच थांबवेल. आणि असं बोलून जे जरत्कारू ऋषी होते, जरत्कारू ऋषी अरण्यामध्ये परत निघून गेले भ्रमण करायला आणि तपश्चर्या करायला. मागे राहिले वासुकी नाग आणि त्याची बहीण जरत्कारू. काही लोक असं म्हणतात की या जरत्कारू ही जी आस्तिक ऋषींची आई होती तिने पुढे
कैलास पर्वतावर जाऊन तपश्चर्या केली आणि भगवान शंकराकडून ज्ञान प्राप्त केलं, ते आस्तिक ऋषींना मिळालं. कोणी असं म्हणतात की आस्तिक ऋषींचा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर पुढे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या ऋषी म्हणून ज्ञान मिळवलं. परंतु आस्तिक ऋषी जे होते ते आस्तिक ऋषी एक महातेजस्वी आणि महातपस्वी ऋषी झाले. आणि मगाशी जिथे आपण कथा अर्ध्यामध्ये सोडलेली होती की आता तक्षक नाग जो होता, तो तक्षक नागाचं आव्हान जन्मेजय राजाने सर्पयज्ञ चालू केला होता, उत्तंक ऋषींनी केलं होतं की तक्षकाय स्वाहा. तो तक्षक नाग यज्ञ बलामुळं किंवा ते जे ऋत्विज होते त्यांच्या मंत्रबलामुळं यज्ञाकडे खेचला जायला लागला आणि तो यज्ञाच्या वर येऊन थांबला होता आणि आता खाली पडणार अशी अवस्था होती. तेवढ्यात हे जे आस्तिक ऋषी होते ते आस्तिक ऋषी वासुकी नाग आणि जरत्कारू जी त्याची आई होती त्यांनी त्यांना सांगितलं की तू ह्याच उद्देशासाठी जन्माला आलेला आहेस, तर आता जाऊन तू काय कर, सर्पयज्ञ थांबव. ते आस्तिक ऋषी तिथे आले. त्याची बरेच पुराणामध्ये वेगळी वेगळी वर्जन आहेत की ते जन्मेजय राजाला काय म्हणले, जन्मेजय राजा त्यांना काय म्हणला, वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. परंतु मोरल ऑफ द स्टोरी अशी की शेवटी आस्तिक ऋषींची जी मधुर वाणी होती, त्यांचं ज्ञान होतं, त्यांची बुद्धिमत्ता होती, त्यांचं जे काही एक अपिअरन्स म्हणतो आपण होता, ते बघून जन्मेजय राजा त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने विचारलं की मुनीवर एवढे सर्व महान ऋषी आलेले तिथे, तुम्ही देखील आलेला या यज्ञामध्ये सामील होण्यासाठी आणि तुमच्या येण्याने मी अत्यंत प्रसन्न झालेलो आणि तुम्ही जे काही मला प्रसन्न केलेलं चित्त, मी तुम्हाला एक वर देऊ इच्छितो, मी तुमच्यासाठी काय करू तुम्ही मला सांगा. तेव्हा आस्तिक ऋषी म्हणाले की हे महाराज, हा सर्पयज्ञ आहे तो आपण थांबवावा. त्याचं कारण आहे की झालं तेवढं पुष्कळ झालं. अशा पद्धतीनं कोणत्याही प्रजातीचा नाश करणं हे योग्य नाहीये. आणि त्यांनी परीक्षित राजाला समजावून पण सांगितलं की जन्मेजय राजाला समजावून सांगितलं की आपले जे पिता होते परीक्षित राजा, त्यांचा जो मृत्यू झालेला आहे तो मृत्यू तक्षक नागाच्या दंशाने झालाही खरा आहे, पण ती एक दैवी घटना होती. आपण म्हणतो की विधी का विधान होतं म्हणतो तसं, की ते लिहून ठेवलेली घटना होती, त्याच्यामध्ये बदल होणार नव्हता. तक्षक नागा फक्त निमित्त मात्र आहे. तक्षक नागाचं जर निमित्त झालं नसतं तर कदाचित एखाद्या मुंगीचं निमित्त झालं असतं, कोणीतरी शाप दिला असता किंवा दुसरं काय झालं असतं, तर दैवामध्ये ते लिहिलेलंच होतं. त्यामुळे झालं एवढं पुष्कळ झालं. पण आता जन्मेजय राजाचं पुढे मोठी द्विधा मनस्थिती झाली, कारण एवढा मोठा यज्ञ चालवला होता, एवढ्या सरपंच आहुती दिली होती, तक्षक नाग समोर उभा होता, तो पडणारच होता यज्ञामध्ये. आता आस्तिक ऋषी म्हणतात की हा यज्ञ तुम्ही थांबवा. जन्मेजय राजाने परत एकदा आस्तिक ऋषींना विनंती केली की तुम्ही काय करा की हा यज्ञ आहे, तो यज्ञ मला थांबवायला सांगू नका, दुसरं काही माग. आस्तिक ऋषी म्हणाले नाही, आपण महाराज माझ्यासाठी काही करू शकत असेल तर एवढंच करावं, हे पाप आपल्या हातून आपण होऊ देऊ नका, हा यज्ञ थांबव. मग जन्मेजय राजाने तो यज्ञ थांबवला. तक्षक नाग वाचला, बाकीचे नाग पण वाचले आणि जन्मेजय राजाने पण नंतर आस्तिक ऋषींचं चांगला मान सन्मान केला, त्यांच्याकडून ज्ञान ग्रहण करून घेतलं आणि पुढे जो अश्वमेध यज्ञ करायचा होता त्या अश्वमेध यज्ञासाठी पण त्याने आस्तिक ऋषींना निमंत्रित केलं. त्यांचं यज्ञ थांबला म्हणून त्याने आस्तिक ऋषींशी बद्दल कुठली द्वेषभावना मनामध्ये ठेवली नाही. आस्तिक ऋषींचा तेवढा जो प्रभाव होतो आपण ज्याला म्हणतो, तो प्रभावच तेवढा होता. आणि जे त्यांच्या वडिलांनी त्यांना सांगितलेलं होतं की हा मनुष्य आहे, की माझा जो पुत्र आहे त्याचं अस्ति असं नाव आहे, त्याच्याबद्दल अस्ति असा त्यांनी उच्चार केला होता जरत्कार ऋषींनी जाताना. अस्ति म्हणजे आहे, म्हणजे या पदाचा उच्चारण केल्यामुळे त्यांचं नाव आस्तिक पडलेलं होतं. आस्तीचा अर्थ असा होतो की आस्तीचा अर्थ होतो की तुम्ही जी काही गोष्ट कराल ती गोष्ट होईल. त्याच्यानंतर असं सांगितलं जातं की ज्या आस्तिक ऋषींमुळे सर्प जातीचा विनाश वाचला, त्यामुळे कुठलाही सर्प जो असतो तो त्याचा तुम्ही अस्ति म्हणला तर तो सर्प किंवा आस्तिक ऋषींचं नाव घेतलं सर्प तुम्हाला येऊन डसत नाही. पुराणामध्ये सांगितलेलं आहे, खरं खोटं माहित नाही मला, आपण करायला पण जाऊ शकत नाही. परंतु एक गोष्ट आपण म्हणू शकतो की ही गोष्ट ऐकल्यावर आपल्याला असं कळतं की आपण असं म्हणतो की साप डोक धरतो, पण या गोष्टीमध्ये आपल्याला असं जाणवतं की माणसाने संपूर्ण सर्पजातीवर डोक धरला होता आणि सर्पजातच नष्ट करतो, अशा प्रकारची गोष्ट होती. आता हे काय झालं की मी जसं म्हणलं तसं की पुराण, वेद, उपनिषद एवढी ज्ञानाने भरलेले आहेत, एवढ्या वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेले आहेत की एकमेकांमध्ये गुंतलेले. त्याच्यामधून आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी सार काढायला लागतं, आपल्याला पाहिजे ती गोष्ट काढायला लागते. त्याच्यासाठी संपूर्ण विश्वाचंच ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, संपूर्ण ग्रंथांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. एक ग्रंथ वाचून आपण कुठल्या गोष्टीचं ज्ञान घेऊ शकत नाही. एक ग्रंथ वाचून आपल्याला त्यातल्या कुठल्या व्यक्तीची ओळख होऊ शकत नाही, तिच्या प्रतिभेची, तिच्या कर्तृत्वाची ओळख होऊ शकत नाही. त्यामुळे हे जे सगळं सांगितलं, आता तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये पितरांचा काय संबंध आला सर, तुम्ही तर दुसरीच गोष्ट सांगितली सर्पयज्ञाची नास्तिक ऋषींची. समस्या हीच आहे की हिंदू धर्मामधल्या कुठल्याही धर्मग्रंथामधून तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्हाला हजारो गोष्टींमधून तो एक ज्ञानकण काढावा लागतो शोधून, जो तुम्हाला गरजेचं. आता या गोष्टीमध्ये आपण बाकीच्या सर्व गोष्टी सोडून देऊ. जरत्कारू ऋषीला त्यांच्या पितरांनी काय सांगितलं त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करू. त्यांचे पितर जरत्कारू ऋषींना काय म्हणाले की वंशवृद्धी होणं गरजेचं आहे. वंश नाशामुळे किंवा वंश परंपरेच्या क्षीणतेमुळे आम्हाला पुण्य लोकांमधून काय झालेलं आहे,
आम्ही खाली पडलो आहोत पुण्य लोकातून, आणि जर हे पण जरद करो ऋषीने जर पुत्रप्राप्ती केली नाही लग्न करून, तर आम्ही नरक लोकांमध्ये खाली. आता हे जे त्यांनी सांगितलं त्याचा पुराणामध्ये वेगळा अर्थ सांगितलाय, जरद करो ऋषीने वेगळा अर्थ घेतला. आजच्या काळामध्ये जर आपण याचं विश्लेषण करायचं म्हणलं की जे पितर म्हणले त्यांना काय पाहिजे, आपण आपल्या व्हिडिओचंच नाव की पितरांना नेमकं काय हवं, हे जे जरद करो ऋषींचे पितर आहेत त्याचं आजच्या काळामध्ये विश्लेषण करायचं म्हणलं त्यांना काय पाहिजे. सर्वसाधारण भाषेमध्ये बोलायचं म्हणलं किंवा एक सरळ अर्थ काढायचा म्हणलं तर सरळ अर्थ काय की हे पितर म्हणतात की तुम्ही लग्न करा. लग्न करा म्हणजे काय की जबाबदार व्हा, जबाबदारी, ज्ञानी व्हा, शांत व्हा, कर्तृत्ववान व्हा किंवा कर्तव्यनिष्ठ व्हा. जो माणूस लग्न करत नाही तो चुकीच्या मार्गाने, आपण पाहतो की आपल्या बाजूला कित्येक लोक असतात लग्न करत नाहीत. का लग्न करत नाही? कोणी व्यसनी असतात, कोणी चुकीच्या मार्गाला लागतात, कोणाचं वय निघून जातं, दुसरं काहीतरी करत असतात, त्यामुळे कोणी चांगल्या मार्गाला पण असतात. जरद करो ऋषींसारखे मी कित्येक माझे मित्र मी बघितलेले आहेत की उठून कुठेतरी योग साधनेला गेलेले आहेत, कुठेतरी त्यांना वैराग्य त्यांच्या मनामध्ये प्राप्त झालेलं आहे म्हणून घरदार सोडून निघून गेले, आईबाप मागे रडत आहेत त्यांचे. काही कारण असेल, चुकीच्या कारणाने असेल किंवा चांगल्या कारणाने असेल. काही लोक काय आहेत की त्यांनी संसाराचा त्याग केलाय, त्यांना लग्न नाही करायचं आणि त्याच्यामुळे त्यांचं वंश नाश होण्याची शक्यता निर्माण झाली. तर जरद करो ऋषींचे पितर असं म्हणतात की तुमचा जर वंश नाश झाला तर तुमचे पितर पुण्य लोकातून खाली येऊन नरक लोकांमध्ये पडतील, त्यांना पीडा होईल आणि त्यांना जी भयानक पीडा भोगायला लागेल ती भयानक पीडा तुम्ही कुठल्याही प्रकारचं कर्मकांड केलं तरी भरून येणार. तुम्हाला तो वंशच पुढे चालवला पाहिजे, तुमचा वंश विच्छेद होता कामा नये. जर का तुमचा वंश विच्छेद झाला, तुमचा वंशच नाही राहिला, तर मी आता काय करतोय की माझा मुलगा निघून गेला, त्याने संन्यास घेतला आणि मी माझ्या आई वडिलांचं श्राद्ध घालतो, त्याचा काय उपयोग नाही. किंवा माझा मुलगा आज वाया गेलेला, माझी मुलगी आज वाया गेलेली. मग आता हे असं का होतं? आपल्या डोळ्यासमोर या गोष्टी का घडतात? तर जी जरद करो ऋषींवर त्यावेळेला मोहिनी पडलेली होती, की जरद करो ऋषी जे त्यांचे पितर सांगतात की तपस्येच्या लोभामध्ये आंधळा झाला, आहारी गेलेला आहे तपस्येच्या लोभामध्ये. तसंच आपण सर्वजण आजकाल आपल्या इच्छा आकांक्षा, आपली ध्येय, सोप्या भाषेमध्ये आपलं करिअर की मला काय अचीव्ह करायचं, त्याच्यामध्ये आज आपण वाहून गेलो जरद करो ऋषींसारखे. मला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं असतं, कोणाला ऍक्ट्रेस व्हायचं असतं, कोणाला सैन्यात जायचं असतं, कोणाला सायंटिस्ट व्हायचं असतं, कोणाला सत्ता पाहिजे असते, नेता व्हायचं असतं, कोणाला आयपीएस अधिकारी व्हायचं असतं आणि त्याला ते करायचंच आहे. स्त्री असो पुरुष असो त्याला ते करायचंच आहे. मला माझं करिअर प्रथम, माझं लग्न दुय्यम होतं करिअरच्या नादामध्ये. मी लग्न करतो का करायला पाहिजे, कोणी मला नाव नको ठेवायला म्हणून, पण माझं लग्न माझ्या करिअरमध्ये बाधक होत असेल तर मी लग्न तोडायला पण कमी नाही करत. लगेच घटस्फोट घेऊन दोघं मोकळे झाले, करिअरमध्ये बाधा येतात का. त्याच्यानंतर मुलं होतात, ती मुलं जन्माला येतात, तर आपल्या मुलांकडे पण लक्ष असतं. आपण जरद करो ऋषी तपस्येच्या मोहाने वाहून चालू होते पुढे पुढे, तसं आपण आपल्या करिअरमध्ये जसं जसं पुढे जात जातो, आपल्याला प्रमोशन मिळतं, आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळायला लागतात, तसं आपण अजून त्याच्यामध्ये वाहत जातो. मुलं जन्माला येतात, मुलं वाढत राहतात. आपण कधी मुलांशी बोललो, कधी नाही बोललो आपल्याला माहित नाही. बोललो असलो तरी पण मनापासून बोललो का, त्यांच्या हितासाठी बोललो का कर्तव्य म्हणून बोललो का. आपण मे महिन्यामध्ये दिवाळीमध्ये मुलांना आपण न्यायचं म्हणून सुट्टीला घेऊन गेलो, आपण त्यांच्या मनाशी कधी आपण संवाद साधला का आपल्याला माहित नसतं. मग मुलगा असतो, तो मुलगा कुठेतरी चुकीच्या संगतीला लागतो, वाईट संगतीला लागतो. मुलगी असते ती कुठेतरी चुकीच्या वाईट संगतीला लागते. करिअर, मुलं मुली काही करत नाही. माझं करिअर होतं, मुला मुलींचं आयुष्य बर्बाद होतं, माझा वंश विच्छेद व्हायला सुरुवात होतो. मी माझ्या जबाबदाऱ्या नाही निभावत. जर मी माझ्या जबाबदाऱ्या निभावू शकत नसेल, ही कथा काय सांगते आपल्याला, जर तुम्ही तुमचं कर्तव्य करत नसाल, जर तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या निभावत नसाल, जो तुमचा कुळपुरुष आहे किंवा जो तुमचा मूळ पुरुष आहे, त्या मूळ पुरुषाने जो वंश चालू केलेला आहे, तो वंश शारीरिक, आर्थिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक दृष्ट्या पुढे सुरळीत चालावा म्हणून तुम्ही कुठलीही कृती करत नसाल. उलट तो जो आपण म्हणतो की शेख चिल्ली जसा ज्या झाडाच्या फांदीवर बसला असतो ती फांदीच कापत असतो, तसं तुम्ही तुमच्या करिअरच्या लोभापायी किंवा अजून कुठलाही लोभ असेल तुम्हाला, तपस्येचा असेल, ज्ञानाचा असेल, वैराग्याचा असेल, पैशाचा असेल, सत्तेचा असेल, त्याच्या पायी तुम्ही जो वंश आहे तुमचा तो वंशच खोडतात. म्हणजे काय करतात की तुम्ही लक्षच नाही देत तुमच्या मुलाबाळांकडे, तुमच्या बायका मुलांकडे तुमचं लक्षच नाही. माझा मुलगा कुठे जातो, तो काय करिअर करतो, तो कुठे गाडी ठोकतोय का, दारू पितोय का, गांजा ओढतोय का, मला माहित नाही. माझी मुलगी कुठे जाते संध्याकाळी, ती कधी परत येते, कोणावर असते, लग्न करेल का नाही करेल का, पळून चालले कोणाबरोबर, तो विषय वेगळा, पळून चालले. पण तिची वाढ होते का नाही, तिचं करिअर होईल का नाही, तिच्या भविष्याचं काय, मला काहीच नाही पडलेलं. मला फक्त माझं करिअर करायचं. म्हणजे मी काय करतोय की हे जे कुळपुरुष जो माझा आहे किंवा मूळ पुरुष जो माझा आहे, त्याचं पहिलं उद्दिष्ट काय, किंवा मूळ पुरुषाला समाधान कशामुळे लावेल. मूळ पुरुषाला पहिलं समाधान
ह्या गोष्टीने लागेल की माझे जे वंशज आहेत तो माझे वंशज माझा वंश पुढं चालवण्यासाठी प्रयत्न करतात, ह्या गोष्टीने लागेल. त्याच्या पुढची गोष्ट आहे, काही काही लोक त्याच्या पुढे जातात. म्हणजे एवढे लोक आंधळे झालेले असतात. आजकाल आपण बघतो की आई वडील जे असतात ते आई वडील मुलाबाळांची स्पर्धा करायला लागतात. मुलाला जर का आई वडिलांपेक्षा जास्त यश, कीर्ती, सन्मान मिळायला लागला तर ते वडील असतात ते मुलावरच डूब जातात. मुलगी असेल ती सासरी गेल्यानंतर जर तिचं घर संसार जर आईच्या घर संसारापेक्षा चांगला असेल तर आई तिच्याबद्दलच द्वेषभावना ठेवायला लागते आणि ही एवढ्या पराकोटीला जाते की तो मुलगा मेला तरी चालेल, त्या मुलीचा संसार बसला तरी चालेल, पण माझा अंश काय झाला पाहिजे, सुखी झाला पाहिजे. इतक्या टोकाला आजकाल लोक जातात. म्हणजे स्वतःचाच वंश, स्वतःचाच रक्ताची मुलं बाळांचा नाश करायला पण माणसाच करिअरच्या मोहामध्ये कमी करत नाहीत, स्वतःच्या अहंकारामुळे कमी करत नाहीत. आणि हीच माणसं नंतर गंगेच्या किनारी जातात, कुठे घाटावर जातात, कोणतरी पुरोहित सांगतो म्हणून श्राद्ध घालतात. त्याने घातलेलं श्राद्ध छोटं आहे, मला लाखाचं मोठं श्राद्ध घालायचं, मोठी पंगत उठवतात. अजून जे सांगतात ते विधी करतात. तर त्यांचा कुळपुरुष सुखी कसा होईल? जो मूळ पुरुष, जो त्यांचा पितर आहे, जो वरती राहिला, तो सुखी कसा होईल? नाही होईल. मगाशी मी पहिल्यांदा ज्या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलो तसं कर्म आणि कर्मकांड या दोन वेगळ्या गोष्टी. तुम्ही कर्म काय करता? तुम्ही पितृपंधरवडा साजरा केला, 15 दिवस तुम्ही काही ना काही विधी केले तुमच्या पितरांसाठी, पण तुम्ही तुमच्या कुळपुरुषाला जे अभिप्रेत आहे की माझा वंश फक्त वाचू नये, तो वाढला पाहिजे. आणि वाढला पण कसा पाहिजे? सकारात्मकतेने वाढला पाहिजे, त्याची नाव कीर्ती झाली पाहिजे, तो बहरला पाहिजे, अशा रीतीनं वाढला पाहिजे. जर माझा वंश वाढणार असेल की मी स्वतः टेररिस्ट आहे, मी स्वतः गन घेऊन फिरतो आहे, मी स्वतः भ्रष्टाचारी आहे, मोठा IPS अधिकारी आहे किंवा कोणी सरकारी अधिकारी, मोठा भ्रष्टाचारी माणूस आहे, माझं नाव आहे, मी माझं नाव खराब केलेलंच आहे, माझ्या वंशाला पण बट्टा लावलाय आणि माझ्या पुराबाळांचं पण आयुष्य खराब केलेलं आहे. किंवा मुलं बाळ मला झाली तरी ती माझ्यामुळं, माझ्या दुर्लक्ष करण्यामुळं किंवा माझ्या करिअरच्या मोहामध्ये वाहून जाण्यामुळे मला मुलांकडे लक्ष देता नाही, ती वाम मार्गाला लागली. वंश वाढतोय, पण कसा वाढतोय? वाम मार्गाने वाढतो. हे तुमच्या कुळपुरुषाला नको. तर तुमचा वंश वाम मार्गाने वाढत असेल, तुमचा मुलगा लग्न करत नाही कारण तो व्यसनी, तुमचा मुलगा लग्न करत नाही कारण त्याला जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही, तुमचा मुलगा लग्न करत नाही कारण त्याला आई वडिलांबद्दल कुठलीही आस्था नाही, तुमचा मुलगा लग्न करत नाही कारण त्याला धर्म आणि आपण म्हणतो की अध्यात्म याचा गंध देखील नाही, किंवा तुमचा मुलगा लग्न करत नाही त्याचं कारण आहे की त्याला वैराग्य प्राप्त झाले तारुण्यामध्ये. मग वाईटही असेल, चांगले असेल, कारण कुठले असेल, जे मुलाबद्दल तेच मुलीबद्दल धर्म चालतो. मुली पण वंशाचा दिवाच आहे शेवटी. त्यामुळे मुलीच्या बाबतीत पण काही गोष्टी वेड्या वाकड्या होत असतील आणि तुम्ही त्यामध्ये लक्ष घालत नाही आहात. वंश एकतर वाढत नाही, वाढला तर तुम्हीच तो शेख चिलीसारखा तोडायला बसलाय, तुम्हीच तुमच्या मुलाबाळांबद्दल आकस्मनामध्ये बाळगून त्यांची प्रगती रोखण्यासाठी तुम्हीच तो वंश विच्छेद करायच्या मागे लागलाय की कशी त्याची प्रगती थांबेल, कसा तो माझ्यापेक्षा कमी होईल आणि कसं तो माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर कसा नष्ट होईल. हे चिंतणारे आई वडील मी बघितले. ही मला जतकर ऋषींची गोष्ट ऐकल्यानंतर डोक्याला माझं थोडा ताण बसलं. त्याचं कारण हे आहे की मी बघितलेत लोक, काही काही लोक तर असे बघितलेत की आज आहेत उद्या नाहीयेत, मुलं बाळच त्यांना सांभाळतात, सूनच सांभाळते. तर हे लोक त्यांची स्वतःची प्रॉपर्टी मुलाला न मिळू नये म्हणून वृद्धाश्रमाला द्यायला चालले. त्या वृद्धाश्रमातल्या माणसाने मुलाला फोन करून सांगितलं, अरे वृद्धाश्रमामध्ये माझी ओळख होते आणि ते लोक होते ते मला ओळखत होते, म्हणून त्यांनी विचारलं, अहो सर तुमचं नाव सांगतायत ओळख म्हणून, असं असं आहे, ते तुमच्यावर साहेब आले, त्यांचे आई वडील आले. त्याला फोन केला, तो तिथे गेला, आई वडिलांना म्हणे की बाबा म्हणे काय मिळवणार तुम्ही प्रॉपर्टी वृद्धाश्रमाला देऊन, आम्ही काय रस्त्यावर राहायचं आमच्या मुलावडीने, सगळं तुम्ही दिल्यानंतर आम्हीच करतोय तुमचं. आणि त्यानेच केले शेवटी आई वडिलांच्या शेवटी, माझ्या डोळ्याने बघितलं. पण हे जे आई वडिलांची वृत्ती आहे की वंश माझा, मी माझ्या जिवंत असतानाच मी बघेन की माझा वंश बुडला, ही कलियुगामध्ये वृत्ती निर्माण झाली. ही जर वृत्ती तुमची असेल आज आणि तुम्ही श्राद्ध घालत असाल, कर्मकांड करत असाल, तुमचे पितर्स, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही दुर्लक्ष करत असाल तुमच्या मुलाबाळांकडे आणि तुमची मुलं बाळ वाम मार्गाला जात असतील आणि वाम मार्गाने तुमचा वंश वाढत असेल, तुमचा कुळपुरुष, तुम्ही किती श्राद्ध घाला, तुम्ही कुठलाही विधी करा, तर तुम्ही मानत असाल. म्हणजे ही गोष्ट मी या व्हिडिओच्या सुरुवातीला पण काय बोललो, हे मी कोणासाठी बोलतोय, जे लोक हे मानतात त्यांच्यासाठी बोलतोय. मानतात म्हणून मला विचारतात, मी याच्यावर बोलावं म्हणून मी माझं मत सांगतो की ते जरत्कर ऋषींच्या पितरांसारखं की चांगल्या गोष्टीमध्ये पण वाहून जाऊ नका, वाईट गोष्टींमध्ये पण वाहून जाऊ नका. वंशवृद्धी जी करताय ती वंशवृद्धी अध्यात्माच्या मार्गाने जाऊ दे, देवत्वाच्या पुण्याच्या मार्गाने जाऊ दे, नाहीतर उद्या परवा तेरवा तुम्हाला 4-5 मुलं झाली तरी पण वंशविच्छेद ठरलेलाच आहे. कारण जास्त काळ टिकणार नाही ती वाम मार्गाने गेल्यानंतर आणि परत तुमचे जे पितर असतील त्या पितरांना पुण्य लोकातून
नरक लोकांमध्ये खाली पाडण्याचं पाप तुम्हालाच लागणार आहे. की तुम्ही किती श्राद्ध घाला, किती पितृपंधरवडा साजरा करा, काही उपयोग नाही. सारांश, कोणी मला विचारत असेल तर मी मगाशी बोललो तसं, हे जर कोणी या सगळ्या गोष्टी मानत असेल, कुळपुरुष, मूळ पुरुष, पितर, श्राद्ध, पितृपंधरवडा, तर त्याने पितरांसाठी काय करायला पाहिजे, पितरांना नेमकं काय हवंय. मला असं वाटतं की आपल्या पितरांना हे पिंडाला कावळं शिवणं नकोय. ते नकोय पितरांना. तपस्येचं फळ त्यांच्याकडे पण. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये, माझे जे पितर होते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जी पुण्यकर्म केली त्याच्यामुळे तो पुण्य लोकांना प्राप्त झालेत ना. अजून माझ्या पुण्याने त्यांचं काय होणार आहे, की माय त्यांना भात बीत खायला घालतोय मी, त्याने काय होणार आहे त्यांना, तो त्यांना नको. त्यांना काय हवंय की मी या जगामध्ये पुण्यवान व्हावं. माझ्या पितरांना हवंय की मी या जगामध्ये पुण्यवान व्हावं, मी या जगामध्ये नीतिवान व्हावं, मी या जगामध्ये चांगली कर्म करावीत, मी या जगामध्ये एक जबाबदार व्यक्ती व्हावं, मी या जगामध्ये कर्तव्यनिष्ठ व्यक्ती व्हावं, मी या जगामध्ये माझ्या मुलाबाळांच्या प्रति समर्पित असावं, मी या जगामध्ये माझ्या पत्नीची अवहेलना करू नये, जसे जरकर ऋषीने केली तशी. पितरांना ते हवं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे जी पुण्यप्राप्ती मी माझ्या आयुष्यामध्ये या पृथ्वी लोकामध्ये करेल, ती पुण्यप्राप्ती परलोकामध्ये माझ्या पितरांना नरक लोकातून पुण्य लोकामधून घेऊन जायला मदत करेल. जर मी ह्याच जगामध्ये पापकर्म केलं, माझं पुण्याचा अकाउंट खालीच आहे, ते पाप पुण्याचा अकाउंट काय आहे आणि कर्माचा अकाउंट काय आहे, तर स्वामी विवेकानंदांनी त्याच्याबद्दल एक सुंदर गोष्ट सांगितली. जर कोणाला तुम्हाला ती ऐकायची असेल, इच्छा असेल तर मला प्रतिक्रियेमध्ये खाली कळवा. पाप पुण्याच्या अकाउंटच्या गोष्टीबद्दल आपण बोलू. मी नाही, स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली गोष्ट फार सुंदर रीतीने त्याचं विवेचन केले. तो विषय हा आहे की माझंच पुण्याचा अकाउंट खाली असेल तर मी माझ्या पितरांना परलोकामध्ये काय सपोर्ट करणार आहे. आता ते जे काही माझे पितर आहेत ते ह्या भूलोकावर नाहीये, त्या पृथ्वी लोकावर नाहीये. माझे पितर त्यांचं पुण्याचं बळ वाढवण्यासाठी त्या लोकातून परत या लोकांवर येऊ नाही शकत आहेत, कारण आता काळाचं चाक फिरलेलं आहे, पुढे निघून गेलेलं, मागं नाही येऊ शकत. पण त्यांना जो पुण्य लोकामध्ये राहण्यासाठी जी काही सपोर्टची गरज आहे ते पुण्य मी या भूलोकावर करावं अशी त्यांची इच्छा आहे. तो जो कुळपुरुष आहे, जो मूळपुरुष आहे माझ्या घराचा, त्या माझ्या कुळपुरुषाची, माझ्या मूळपुरुषाची अशी इच्छा आहे की माझा जो कोणी आजच्या पिढीतला वंशज या पृथ्वी तलावर आहे, भूतलावर आहे, तो सदवर्तनी व्हावा, जबाबदार व्हावा, कर्तव्यनिष्ठ व्हावा, त्याने पुण्य करावं आणि त्या पुण्याचा टेकू मला मिळावा, जेणेकरून मी नरक लोकातून पुण्य लोकांमध्ये परत एकदा प्रस्थापित होईल. हे पितरांना अपेक्षित आहे. आपण अंधश्रद्धा पाळाव्यात, आपण कर्मकांड करावीत, आपण बेजबाबदार व्हावा, आपण भ्रष्ट व्हावं, आपण वाहून जावं. आणि चालतंय, पैसा आहे माझ्याकडे, आज काय तो पैसा आहे माझ्याकडे, गाडी बंगला सगळे, मान सन्मान प्रतिष्ठा सगळे, मला कोण विचारणार. म्हणून मी परत जोशामध्ये श्राद्ध घालतो आणि पितृपंधरवडा धडाक्यात साजरा करतो. एकदा नाही, दरवर्षी साजरा करतो. 15 वर्ष जरी पितृपंधरवड्याचा धडाका लावला तुम्ही, तुमच्या पितरांना नको आहेत, कुळपुरुषाला नको. कुळपुरुषाला पाहिजे माझ्या स्वतःमध्ये सुधारणा. माझा वंशज हा जबाबदार आणि पुण्यवान पाहिजे कुळपुरुष. ते असेल तरच त्यांना पुण्यलोक प्राप्त होणार, तरच त्यांच्या वेदना थांबणार, तरच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार. तुम्ही जर असं म्हणत असाल की मी ते भाताचं एक वाटी देऊन आणि एका कावळ्याला जबरदस्ती आणून त्याला टोस मारायला लावून मी माझ्या जबाबदारीतून मुक्त होईल, मी काय करेल की मला माझा दोष, मला जे अपराधी वाटते मी माझ्या पितरांसाठी करत नाही, त्याच्यातून कदाचित मी मुक्त होईल. पण पितरांना त्या भाताचा नाही काही फायदा ना, त्या कावळ्याचा नाही काही फायदा, कोणाचाच फायदा, त्याला तुमच्या सदवर्तनाचा फायदा, चांगल्या चारित्र्याचा फायदा. चारित्र्यवान व्हा. ही गोष्ट काय सांगते, चारित्र्यवान व्हा, जबाबदार व्हा, पुढच्या पिढीचा विचार करा, मागच्या पिढीचा विचार करू नका. जे लोक निघून गेले ते निघून गेले, ते परत नाही येणार. आणि त्यांनी जिथे कुठे आहे तिथे सुखात राहावं न राहावं हे आपल्यावर अवलंबून. कसं, आपण पुढची पिढी जर नीट घडवली, आपण पुढची पिढी नीतिमान घडवली, आपण पुढची पिढी पुण्यवान घडवली, आपण पुढची पिढी माणूस म्हणून चांगली घडवली, त्यांच्या आयुष्यातली संकट कमी येतील असं बघितलं. माझ्या मुलाबाळांचं आयुष्य सुरळीत चालेल असं मी बघितलं. उदाहरण द्यायचं म्हणलं तर मागे मी एका घरामध्ये राहत होतो, कर्नाटकची व्यक्ती होती रेंटने. त्या व्यक्तीने काय केलं की त्याच्या दोन्ही मुलांना 2 फ्लॅट घेऊन दिले. मुलं मोठी झाली, हा फ्लॅटमध्ये तुझ्या नावाने, हा फ्लॅट तुझ्या नावाने, मुलं जागच्या जागी नोकरीला, आणि तुमचं तुम्ही लग्न करून इथे राहा, सेट आहे. म्हणजे काळजी करायचं काही कारण नाही की तुमचं आयुष्य सेट आहे, की तुम्हाला सेव्हिंग पण ठेवलेलं आहे, तुमच्या नावाने फ्लॅट पण घेऊन दिलेलं आहे. आता काय करायचं, तुम्हाला फक्त तुमचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगायचं, संघर्ष करायचा नाही. आता तुम्ही व्यसनांच्या आहारी गेला, बाकीचे शौक केले आणि मग तुमचं आयुष्य नासवलं, तुम्ही जबाबदार करा. पण मी माझं कर्तव्य केलं. पण हे कोण करतं, हे गुजराती माणूस करतो, मारवाडी माणूस करतो, कन्नड माणूस करतो, तमिळ माणूस करतो, पंजाबी माणूस करतो, मराठी माणूस करतो. मराठी माणूस त्याची आहे ती प्रॉपर्टी मरेपर्यंत कशी दाबून ठेवता येईल, त्याच्यानंतर पण ती वृद्धाश्रमाला कशी देता येईल, पोराबाळांच्या हाताला लागू नये, पोरींना कसं पिटवून त्यांना वाटता येईल ती प्रॉपर्टी,
मुलाच्या हाताला काही लागू देता कामा नये, हे आपल्या मराठी माणसांचं चाललंय. मराठी माणूस मरेपर्यंत ती प्रॉपर्टी कुणाच्या नावाने करणार सांगत नाही, स्वतःची भांडणं लावून जातो मुलांमध्ये जाताना. हे महाराष्ट्रामध्ये दिसतं. पण तुम्ही आजूबाजूला जर बघितलं तर आजूबाजूचे लोक काय करतायत, त्यांच्या मुलाबाळांच्या भविष्याची सोय करतात. जिवंत असतानाच ते मुलाबाळांना तुझा हा मार्ग, तुझा हा मार्ग, तुझा हा मार्ग, आणि हे तुझं सगळं करून दिलेलं. आता मला पण, आता तुम्ही म्हणाल की सर एवढं लोकांना ब्रह्मज्ञान सांगताय, तुमचं काय मत त्याच्यावर, तुम्ही काय करणार आयुष्यावर? माझी सरळ इच्छा आहे की माझी आई होती, माझी आई कोरोनामध्ये 4 वर्षापूर्वी तिचं निधन झालं. माझ्या आईसाठी मी आता काय करायला पाहिजे? मोठं श्राद्ध घातलं पाहिजे आणि त्याचा मोठा दिखावा करायला पाहिजे आणि डोळ्यामध्ये पाणी आणून त्या फोटोला हार घालून वगैरे गोष्टी केल्या नाही. माझ्या आईला काय आवडतं ते मी केलं पाहिजे. काय केल्यामुळे माझी आई सुखावेल ते मी केलं. मग मी काय करतो, माझ्या आई इतिहासाची शिक्षिका होती. तिला इतिहास फार आवडायचा. इतिहास शिकवताना तिच्या चेहऱ्यावर फार आनंद यायचा. तिला वाटायचं की सर्व मुलांनी इतिहास शिकावा, इतिहास शिकून त्यातून त्यांनी नॉलेज घ्यावं, त्याचं सार घ्यावं आणि स्वतःचं आयुष्य मध्ये सुधारणा करावी. इतिहासामध्ये ज्या चुका लोकांनी केल्या त्या चुका करू नये, त्या चुका सुधाराव्यात आणि स्वतःचं आयुष्य घडवावं असं माझ्या आईला वाटायचं. त्याच्यामुळे डीएनए मध्ये असेल माझ्या किंवा अजून कशामुळे असेल, मला इतिहासाची आवड. आज मी हे जे काही व्हिडिओ बनवतो इतिहासाशी संबंधित, ते व्हिडिओ बनवल्यानंतर तुम्ही खाली प्रतिक्रिया वाचा. एवढे सुंदर प्रतिक्रिया आहेत की सर आम्हाला खूप फायदा झाला या गोष्टीचा. आता मी माझी स्वतःची स्तुती करण्यासाठी सांगत नाही, पण त्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला असं जाणवतं की माझ्या आईची जी इच्छा आहे, जेव्हा माझी आई जर कुठे असेल दुसऱ्या लोकांमध्ये, ती या प्रतिक्रिया बघेल की सर तुम्ही जे आम्हाला इतिहासाचं ज्ञान दिलं किंवा हा जो विषय सांगितला त्याने आमच्या आयुष्यामध्ये फरक पडला, 4 गोष्टी नवीन कळाल्या, तर ती माझ्या आईला श्रद्धांजली. माझ्या आईला श्राद्ध नकोय, माझ्या आईला श्रद्धांजली पाहिजे. ती श्रद्धांजली कशातून पाहिजे? कर्मामधून पाहिजे. माझ्या आईला श्रद्धांजली कर्मकांडांमधून नको. मी माझ्या आईचा फोटो घरामध्ये लावेल, हार लावेल, उदबत्ती फिरवेल तिला, आणि मुलं माझी काय करतात त्याच्याकडे माझं लक्ष नाही, ही माझ्या आईला नकोय. माझी आई असेल, ती जर माझी पितर असेल तर तिची इच्छा आहे माझा संसार नीट चालावा, माझं घर संसार नीट चालावं, मी जबाबदार व्हावं, माझ्या मुलाबाळांचा मी विचार करावा की ते सुखी राहावेत, त्यांची काहीतरी सोय करावी मी. मग माझ्या आईच्या चेहऱ्यावर समाधान. त्याच्याबरोबर तिला जे आवडते ते मी करतोच आहे. माझ्या आईला एवढा आनंद व्हायचा की मला 10वीमध्ये 100 पैकी 99 मार्क पडायचे इतिहासामध्ये. कधी कधी 100 पैकी 100 पण पडायचे, आधी होतो खाली 5वी 6वी 7वीला असताना. पण 10वीला मला 100 पैकी 99 मार्क पडले होते. त्यावेळेला माझी आई माझं प्रगती पुस्तक घेऊन तिच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना, सगळ्या मैत्रिणींना जाऊन सांगत होती, बघा माझा मी जो विषय शिकवते तर माझ्या मुलाला माझ्या विषयामध्ये आज 99 मार्क पडले. माझा मुलगा माझा वारसा पुढे चालवते असं तिला म्हणायचं. आज मी जे ऐतिहासिक चॅनल चालवतो ती माझ्या आईला माझी श्रद्धांजली. मला श्राद्ध करायची गरज नाही वाटत माझ्या आईचं, कारण माझ्या आईचा जो आत्मा आहे, तो आत्मा माझ्यामध्ये जो आहे, जे त्या आत्म्याला जे बरं वाटेल ते मी करतोय. आज मला विचाराल, लोकांना ब्रह्मज्ञान सांगता तुम्ही, तुमचं काय मत आहे म्हणून सांगितलं. माझ्या आयुष्यामध्ये मी ठरवलं मी काही फार मोठा मनुष्य नाही, मी सर्वसामान्य मनुष्य आहे. आज आपण कमवतो, हातातोंडाची गाठ आहे, आज आपण कमवणार तर उद्या आपण खाणार, हीच परिस्थिती सर्वसामान्यांची, ती पण माझी. तर माझी इच्छा आहे माझ्या मुलाबाळांसाठी काहीतरी तरतूद करून ठेवणं की त्यांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागून. 2 मुलांना 2 फ्लॅट घेऊन देता यावेत, त्यांना काहीतरी एखादी एफडी ठेवून महिन्याला काहीतरी पैसे मिळतील तरतूद करून देता यावे, त्यांना चांगलं ज्ञान द्यावं, त्यांना चांगली दृष्टी द्यावी, त्यांना चांगली दिशा द्यावी, त्यांना सांगावं की या मार्गाने पुढे चाला तुम्ही. त्याच्यानंतर जर ते नाही चालले तर त्यांची कर्माने ते त्याला आपण काही करू नाही शकत. पण जर मला वाटतं की माझ्या पितरांना मुक्ती मिळावी तर मला माझ्या मुलांसाठी करणं. जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही करत नाही तर तुम्ही तुमच्या पितरांसाठी किती श्राद्ध घातले काही होऊ शकत नाही. हा एक जरत्कारू ऋषींच्या गोष्टीचा संदेश आहे. जरत्कारू ऋषींचे जे पितर होते ते त्या गवताच्या तृणाला धरून लटकत होते. आपल्या सगळ्यांचे पितर मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ही गोष्ट मानत असाल, आपण सगळेजण ही गोष्ट मानत असू की अशा प्रकारे होतं, तर आपल्या सगळ्यांचे पितर त्या गवताच्या तृणाला धरून लटकतायत. कारण आपण आज करिअरच्या नादामध्ये, आपल्या स्वतःच्या मोठेपणाच्या नादामध्ये, कर्मकांडांच्या नादामध्ये खरं कर्म, खरी श्रद्धा आपण आज विसरून गेलो. ते करणं गरजेचं. म्हणून नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ 1 तास होतो, आज पण झालेला आहे, थांबत नाही काय झालं तरी पण 1 तासाचं आपलं मला वाटतं काही गणित कळत नाही. ठीक आहे, आपण थांबूया. थोडक्यामध्ये परत हा प्रश्न कोणी मला विचारू नका फोन करून, किंवा आपला जो कुळपुरुष म्हणजे काय किंवा कुळदेवता म्हणजे काय, हे जे व्हिडिओ आहेत त्याच्या खाली कोणी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया देऊ नका. सरळ गोष्ट आहे, तुमच्या मुलाबाळांची काळजी घ्या, त्यांचं भविष्य घडवा, स्वतः चांगली व्यक्ती व्हा. तुम्हाला पुण्य प्राप्त झालं, तुमच्या पुण्याने तुमच्या पितरांना पुण्यलोक प्राप्त होईल. बाकी कुठलेही कर्मकांड करायची काही गरज नाही असं मला विचाराल तर माझं मत आहे. नेहमीप्रमाणे आपण थांबूया. तुम्हाला हा विषय कसा वाटला
ही जरत्कारू ऋषींची गोष्ट कशी वाटली ते मला आवर्जून कळवा. जर गोष्ट आवडली असेल, त्याचा जो काही निष्कर्ष काढला मी, जे काही विश्लेषण केलं मी, ते जर तुम्हाला पटलं असेल तर आवर्जून कळवा. कारण तुम्ही ज्या प्रतिक्रिया देता त्या प्रतिक्रिया असतात, त्या प्रतिक्रियाच खरं तर प्रेरणा असतात नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी. आणि असं काही नाही की आपण नेहमी विज्ञानाची गोष्ट केली पाहिजे, पुराव्याची गोष्ट केली पाहिजे, पौराणिक कथा किंवा पुराणातल्या गोष्टींची गोष्ट नाही केली पाहिजे, कारण ते पुराणातली वांगी पुराणात म्हणतो आपण, तसं नसतं. आपण त्यातून काय घेतो हे महत्वाचं. म्हणजे जर आपण ती गोष्टीतलं जे सार आहे ते घेतलं तर पुराणातल्या गोष्टी पण आपल्याला शिकवणाऱ्याच आहेत. फक्त पुराणातल्या गोष्टी नाही, तुम्ही बुद्धाच्या जातक कथा वाचा त्रिपिटक मधल्या, तुम्ही बायबलमधल्या कथा वाचा, अगदी कुराणमध्ये पण काही गोष्टी सांगितल्या आहेत त्या वाचा, तुम्ही कुठल्याही धर्मग्रंथामधल्या गोष्टी वाचा, त्या तुम्हाला काही ना काही शिकवण्यासाठीच आहे. त्याच्यामुळे आपण हा विषय घेतला. अजूनही तुम्हाला मी मागाशी म्हणलो तसं काय त्या ऋषींच्या गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील, मी नावं घेतली, अजूनही कुठल्या ऋषींची गोष्ट तुम्हाला ऐकायची असेल मला आवर्जून सांगा, आपण त्याच्यावर पण एखादा व्हिडिओ बनवूयात. हे जे आपण व्हिडिओ बनवतो, हे व्हिडिओ बनवण्यासाठी आपलं जे चॅनेल आहे ते ज्ञानवर्धक चॅनेल आहे, मनोरंजक चॅनेल आहे. त्याच्यामुळे नेहमीच फार अभ्यासाची गरज असते, परिश्रमाची गरज असते, वेळ जातो फार. तर कोणत्याही स्वरूपामध्ये जर आपण आपल्या चॅनेलला मदत करत असाल, आपल्याला आपल्या चॅनेलचा उद्देश आपण जी मांडणी करतो ते आवडत असेल, तर गुगल पेच्या माध्यमातून, युट्यूब मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा अजून कोणत्याही माध्यमातून जर आपल्याला मदत करता येणं शक्य असेल तर आवर्जून करा. आज आपण इथेच थांबूयात. हे अशा प्रकारे इतिहासाचं तर्कशुद्ध विश्लेषण ऐकण्यासाठी पाहत राहा किमान तुलाही. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जगदंब.